जो भूमिपुत्र असेल त्यालाच नोकरी महानगरपालिकामध्ये मिळावं, बाहेरच्या लोकांना नव्हे. म्हणजे कोल्हापूर, सातारा, सांगली येऊन तुम्ही आलं असेल आणि तुम्ही महानगरपालिकामध्ये तुम्ही इंजिनियर बनणार, म्हणजे इकडे येऊन भ्रष्टाचारच करणार, कारण तुम्हाला इकडे राहायचंच नाही. नाही, हे तुम्ही चुकीचं स्टेटमेंट करताय. मी तुम्हाला करेक्शन करतो याच्यामध्ये. तुमचं असं म्हणणं आहे की म्हणजे मुंबईच्या बाहेरची लोकं, म्हणजे सातारा, कोल्हापूर, अमरावती किंवा उर्वरित जिल्ह्यांमधनं जी लोकं आलेली त्यांना तुम्ही इकडे नोकरी करू देणार नाही. इकडचे जे स्थानिक लोक आहेत स्थानिक तुम्ही नोकरी करायला देणार. स्थानिक मराठी जे आहेत इकडचे, बरोबर, ते मराठी नाही आहेत का? मी काय म्हणतो, महाराष्ट्रातले आलेले त्यांचे अभ्यास तिकडे झालेले आहेत, बरोबर. आपण शाळेमध्ये ऍडमिशन तुम्हाला घ्यायचं, ऐकून घ्या. मग इकडचे मराठी लोक काय करतात, प्रायव्हेट कंपनीमध्ये नोकऱ्या करतात. माझं प्रायव्हेट कंपनी आहे, मराठी लोक आहेत, बरोबर. हे प्रायव्हेट कंपनीमध्ये काम करणार आणि बाहेरचे आलेले इकडे सरकारी नोकरी घेणार नाही ना. इकडची लोक आहे ना, तिकडे पण महानगरपालिका आहे ना, बाकी महामंडळ पण आहेत ना. पण नुसतं मुंबई भार आणि इकडचे मराठी लोक कुठे गेलं पाहिजे, ते मला प्रश्न विचारायचं तुम्हाला. म्हणजे यांच्यासोबत जे टपोरी जे फिरतात त्यांना नोकरी द्या एकदा. यांच्यासोबत बसणारच नाही, म्हणजे राजसाहेब ठाकरे किंवा उद्धव किंवा BJP सोबत असणार, कारण त्यांना कार्यकर्ता पाहिजे. एकदा सरकारी नोकरी द्या तुम्ही, तो येणार नाही उद्यापासून. राम मित्रांनो, मी अमोल कोळेकर पाटील. आपल्यासोबत जे आज बसलेले ते सुनील शुक्ला, उत्तर भारतीय विकास सेनेचं ते राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. आणि आपण सगळेजण त्यांना ओळखतो की ते बऱ्याच त्यांच्या विधानांमुळे चर्चेत असतात. आज बऱ्याच प्रश्नांची त्यांच्याकडनं उत्तरं महाराष्ट्राला हवी आहेत आणि आपण ते उत्तरं घ्यायचा त्यांच्याकडनं प्रयत्न करूया. सगळ्यात अगोदर आपल्या अमोल कोळेकर पाटील या चॅनलवरती खूप खूप स्वागत आपलं. अमोल साहेब, धन्यवाद तुमचं. तुम्ही माझ्याकडे आलं आणि जे काय तुम्हाला विचारायचं ओपन विचारा, कारण मी इकडचं भूमिपुत्र आहेत, माझा जन्म झालेला आहे महाराष्ट्र. मी स्वतःला मराठी भैया म्हणतो आणि आपलं पक्ष सनातनी पार्टी आहे, म्हणजे हिंदू सनातनी विचारधारा. आमच्या पक्षामध्ये एक मुसलमानाला पद नाही, तिकीट नाही, स्पष्ट मी म्हणतो. हा आपला मंदिर आहे, मंदिर में केवळ हिंदू को अलाउड आहे, बाकी को अलाउड नाही आहे. नाही, मी या सगळ्या प्रश्नांवरती येईलच पुढे. पण सगळ्यात माझा पहिला अगोदर तुम्हाला हा प्रश्न असेल की ज्या पद्धतीने तुमची वक्तव्य चर्चेत येतात, व्हायरल होतात, ते म्हणजे तुम्ही मराठी माणसांच्या विरोधामध्ये स्टेटमेंट करता. तर नक्की मराठी माणसांचा राग काय तुमच्याकडे? हा चुकीचा प्रश्न आहे. अगोदर मी स्वतःला मराठी म्हणतो, माझ्या जन्मेकडे झालेले आहेत. मी इंटरनॅशनल जुडो चॅम्पियन आहेत. तर जेव्हा टुर्नामेंट असताना तर आपण आपल्या शाळेकडनं पार्टिसिपेट करतो आणि जेव्हा मुंबईच्या टुर्नामेंट असतो स्टेट लेवलवर तर आपण काय म्हणतो, मुंबई मुंबई, बरोबर. आणि नॅशनल लेवलवर आपण काय बोलतो, भैया भैया बोलतो का? नाही, महाराष्ट्र महाराष्ट्र. महाराष्ट्राला जिंकून आणण्याचं काम हे आपलं प्रयत्न नव्हता, संकल्प होता. आणि नंतर महाराष्ट्राकडनं आपण इंडियाला रिप्रेझेंट केलं. कॉमनवेल्थ जुडो चॅम्पियनशिपमध्ये 2018मध्ये मी आपल्या देशाला कांस्य पदक आणलं. कुठून आणलं? मी मुंबईचा आहे म्हणून, महाराष्ट्राचा आहे म्हणून. तर हे चुकीचं प्रश्न आहे. मी हे वाईट म्हणू नका. दुसरा, माझं ते फिलॅन्थ्रॉपी म्हणतात ना की लोकांना मदत केल्यास. 17 वर्षाचं वेळी मी साने गुरुजी शाळा आहे सँटाक्रूजला, तिकडे जा आणि विचारा, 1 रुपया न घेता. माझ्या जे CI जुडो क्लब आहे, साने गुरुजी जुडो क्लब आहे, जे मी चालवतो, 17 वर्षाचा आयु आणि आज मी 56 वर्षाचा आहे. 1 रुपया मी घेतलेला नाही. 99% तिकडचे जे मुले आहेत आज इंजिनियर झाले, स्पोर्ट्स डायरेक्टर झालेले, कोणीतरी तर PT इन्स्ट्रक्टर झालेले आहेत. कुठलंही कॉलेज स्कूल म्हणा तुम्ही, विद्यार, बिलेबाग, मोठा स्कूल, ह्याच्यामध्ये हे माझे पोरे आहेत आणि सगळं मराठीत. तर मराठीशी माझं प्रेम आहे. दुसरा, माझ्या ऑफिसमध्ये स्टाफ विचारा, 100% मराठी स्टाफ आहेत. नाही, म्हणजे तुमचे स्टेटमेंट जे असतात ते मराठी भाषिकांना दुखावणारे असतात, असा एक समज आहे. नक्की याच्यामध्ये तथ्य काय? मी राज ठाकरेचा विरोधक आहे. आपण हिंदू आहे, सनातनी हिंदू आहे. हे जेव्हा गुढीपाडव्याच्या दिवशी यांनी आपल्या व्यासपीठवर हे बोलले की ज्याला मराठी बोलतात येत नाही त्याच्या कानफड्यात मारा. मी एकच बोलण्यात इच्छितो, ज्याला मराठी बोलता येत नाही त्यांनी जर महाराष्ट्राचा अपमान केला, छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केला, मराठी भाषेचा अपमान केला, तर तुम्ही कानफड्यात मारा. नाही, तुम्ही जे काय करायचं ते करा. पण ज्याला बोलता येत नाही, माझ्या वडिलांना बहुतेक बोलता येणार नाही, पण मी स्पष्टाने बोलू शकतो, माझा मुलगा बोलू शकतो. तुम्ही मला वडिलांना विचारता मराठीमध्ये बोलायचं, बोलला नाही तर तुम्ही त्याच्या कानफड्यात मारणार का? हा चुकीचा होता.
हे हिंदू लोकांना विभाजित करण्याचं काम राजसाहेब ठाकरे यांनी केलं होतं, म्हणून मी कोर्टात गेलो. असं नव्हे की मी त्यांच्या विरुद्ध काय अपशब्द बोललो, मी त्यांच्या विरुद्ध कोर्टात गेलो. त्याच्या अगोदर मी कमिशनर ऑफिसला, इलेक्शन कमिशन ऑफिसला, होम मिनिस्टर अमित शहाला, देवेंद्र फडणवीस हे सगळ्यांना मी पत्रव्यवहार केलेला आहे की या माणसामुळे बहुतेक लॉ अँड ऑर्डर सिच्युएशन होऊ शकतो आणि हा मराठीच्या नावाने परप्रांती नव्हे हिंदू लोकांना मारतायत. आता जे हिंदू कोण आहेत, बजरंग दलमध्ये तुम्ही जर बघितलं असेल, मला गर्व आहे, 90% उत्तर भारतीय, तुम्हाला पण कल्पना असेल. मुंबईत, महाराष्ट्रामध्ये बजरंग दलमध्ये मुस्लिमान इकडचे मराठी किंवा कुठल्याही राज्यामधून आलेले आहेत, त्यांच्या विरुद्ध जाणारे हे आपले उत्तर भारतीय 90%. आमच्या इकडे असं नव्हे की 4 काम हुआ तो चलेगा 10 बच्चा आहे. तो स्वतःचा जीवर भाला घेतो आणि त्याच्या वडिलांना, त्यांच्या चाचा असू द्या, काका असू द्या, त्यांना भाषेच्या नावाने मारायचं. म्हणजे आपल्यामध्ये फूट कसा टाकायचं हे राजसाहेब ठाकरेंनी चालू केलं. याच्या अगोदर ते हनुमान चालिसात जे त्यांनी हे वर्णन केलं होतं की तुम्ही जे म्हणजे भोंगाच्या समोर लावा. आम्हाला खूप आवडलं, कारण आम्ही हिंदू सनातनी आहे. आम्हाला जय श्रीराम बोललं, जय श्री हनुमान बोललं तर आम्ही जीव पण देणार त्या नावाने. तर आम्हाला चांगलं का वाटलं, ते मैथिली भोजपुरी भाषामधलं हनुमान चालीसा आहे ते तुम्ही बोलला, तुम्ही लावा. म्हणजे आम्ही प्रेम करायला चालू केलं. भगवा चोला तुम्ही टाकला, आम्ही त्यांच्यामध्ये बाळासाहेब ठाकरेचं रूप बघत होतो. मी स्पष्ट बोलतो, जे माझ्या हृदयामध्ये ते मी बोलतो. पण अचानक ह्यानी उत्तर भारतीय मारा, हिंदी भाषांना मारा, उद्या गजबाहीन झालं तर आपलं लोक विभाजित आहेत, ते मुसलमान येणार, मग आपण सोबत आलं नाही तर काय होणार, आपणच कमी होणार ना. तर म्हणून मी यांच्या विरोधात आहे. तुम्ही ते भाषण पूर्ण ऐकलं असेल किंवा ते सेंटेन्स त्यांचं पूर्ण ऐकलं असेल. त्यांचं असं म्हणणं होतं की जर कोणी म्हणजे आपल्या भाषेच्या विरोधामध्ये बोलणार असेल, जर कोणी दादागिरी करून असं बोलणार असेल की मी मराठी बोलणार नाही, मला मराठी येत नाही, तर ते करा. जर सन्मानाने जर कोण बोलत असेल की मी या ठिकाणी नवीन आहे, मला मराठी आता येत नाही पण मी प्रयत्न करतो, एवढं जरी बोललं तरी मला वाटतं महाराष्ट्रामध्ये कुठल्याही पक्षाचा कार्यकर्ता असू द्या किंवा मराठी प्रेमी असू द्या, तो कधी त्याच्या अंगावरती हात उचलणार नाही, असं त्यांचं स्टेटमेंट होतं. ते गुढीपाडव्याच्या दिवशी हे नव्हता, हे स्टेटमेंट नव्हता, एकच होता की ज्याला बोलता येत नाही हे शब्द तुम्ही रेकॉर्ड लाव रे, ते व्हिडिओ करत त्यांचं लावा ते व्हिडिओ आणि लोकांना दाखवा. मी एकच बोलत इच्छितो, तुम्ही हिंदू लोकांना विभाजित करण्याचं काम करतायत. BJP तर करतायत, मुसलमान तुष्टीकरण ते करतायत, तुम्ही हिंदू लोकांना विभाजन करण्याचं काम करतायत. आणि जे हिंदू परप्रांती इकडे ते कुठे जाणार? BJPकडे ज्यांना आपण वोट दिलेत. BJPचं काम होतं की राज ठाकरेसारखे लोक जेव्हा एक दूषित माहोल जे करण्याचं काम चालू होता ते थांबवायचं काम कोणाचं होतं? मुखियाचा होता, जे CM आहे देवेंद्र फडणवीस. हे नाही गेले म्हणून मी कोर्टात गेलो ना. आणि आय एम गोईंग ॲज पर लॉ ना, आय एम नॉट गोईंग अगेन्स्ट एनिथिंग. आणि माझ्या पक्षामध्ये पण मराठी पदाधिकारी आहेत, माझ्या पक्षामध्ये पाठवले, त्यांना मी वॉर्ड नंबर 141चं तिकीट दिलं आहे. ते गौरक्षक आहे. आपलं जे विचारधारा आहे, सनातनी विचारधारा आहे. माझ्या पक्षामध्ये एक मुसलमान पदाधिकारी नाही, आम्ही तिकीट दिला नाही, आपलं हे कुठलं कार्यकर्ता नाही. आम्ही एकच बोलतो, 80% जे हिंदू आहेत त्यांच्यावर माझा विश्वास आहे. मला गरज नाही मुसलमानचं. मी कट्टर हिंदू सनातनी आहे. और मी एकच बोलतो, जो हिंदू के विरुद्ध जाएगा वो हिंदू को नहीं छोड़ेगा, चाहे वो राज ठाकरे साहब हो, उद्धव हो या देवेंद्र फडणवीस हो. मी सोडणार नाही. तुम्ही हिंदुत्वाचा मुद्दा घेऊन तुमचं पार्टी लढते. हिंदुत्वाचा मुद्दा घेऊन महाराष्ट्रामध्ये आणखी एक पार्टी लढते. पूर्ण देशामध्ये किंवा नॅशनल, राष्ट्रीय, इंटरनॅशनल लेवलला सगळ्यात मोठी पार्टी म्हणून ती समोर आहे. त्यांना तुम्ही कसं म्हणजे कम्पेअर काय ना BJP देशामध्ये कुठलं हिंदू पार्टी आहे का? म्हणजे ते हिंदुत्वाचं पार्टी म्हणून ते स्वतःला प्रेझेंट करतात. शंकराचार्य ते स्वतः बोलले, देश में कोई भी हिंदू पार्टी है क्या? आपली पार्टी हिंदू सनातनी पार्टी आहे. विकिपीडियावर तुम्ही टाका, तुम्हाला येईल की उत्तर भारतीय विकास सेना ही देशची पहिली सनातनी हिंदू पार्टी आहे. BJP हा गौमासचा चंदा घेते, माहीत आहे का तुम्हाला? मी तुम्हाला प्रमाणपत्र देतो. आणि माझ्याकडे एक कम्प्युटरमध्ये जे इलेक्ट्रॉल बॉन्ड होता 2019च्या वेळी, शिवसेनानी 5 कोटी रुपये अलाना अँड सन्सकडनं घेतला. ते मी बॉन्डची कॉपी देतो, जे बॉन्ड त्यांनी घेतलं होतं अलाना अँड सन, आणि ह्या लोकांनी एनकॅश केला. BJPने 2 कोटी घेतलं होतं. आणि BJP आज नाही, 2014 पासून हे चंदा घेतात.
2.25 कोटी रुपये हा लोकांनी अलायन्स सन्सकडनं घेतलं होता. 2017 गौहत्या बंद झाली, पण त्याच्या अगोदर गौहत्या होत होती की नाही 2014 आणि त्या डॉक्युमेंटला सही करणारा पियुष गोयल, ते मी डॉक्युमेंट तुम्हाला देतो, तुमच्या माध्यमातून तुम्ही लोकांना दाखवा, ते दाखवा तुम्ही. आणि आज पण 2 कोटीचा चंदा BJP 2024ला ह्यांच्याकडनं घेतलेला आहे, अलायन्स सन्सकडनं. तर मी यांना कधी हिंदू पार्टी मानत नाही. आणि दुसरं, मुसलमानच्या 52 जातीला आरक्षण कोणी दिलं? देवेंद्र फडणवीसने दिलं. मंत्रालयामध्ये त्यांनी बोललं मुसलमानना मायनॉरिटीचा कोटा आहे, तरी त्यांनी मुसलमानच्या 52 जातीला आरक्षण, 52 लोकांना नव्हे, जाती बनवलं, त्याच्यामध्ये लाख बहुतेक येतील आणि ते आरक्षण घेतील. ओबीसीचं कोणी बोललं यांच्या विरुद्ध? मद्रासाला 10 लाख आवंटन केलं 27 डिसेंबर 2023ला, न्यूजपेपरमध्ये आलेलं आहे. 5 ते 7 हजार जे मद्रासा आहेत 95% अवैध जमिनीवर कब्जा केलेले आहेत. 10 लाख ह्यांना दिलं, पण कुठलाही मंदिर मठ यांना 1 रुपया दिलेलं नाही. विधानसभाचं जेव्हा इलेक्शन झालं 1 महिना अगोदर 16,000 रुपये प्रत्येक मुलांना दिलेत मायनॉरिटी कोटामधून. तर मायनॉरिटीमध्ये आपले बौद्ध, जैन, शीख पण येतात, ह्यांच्या पुजारीला दिलं का? सोडा हिंदूचा मठ किंवा पुजारी ह्यांना सोडा, पण मायनॉरिटीमध्ये हे येतात, तुम्ही ह्यांना दिलं का? आज मुसलमानमध्ये जर एक महिला ग्रॅज्युएशन केली लग्नाच्या अगोदर, तर तिला 51,000 हे बक्षीस आहे. हिंदू लोकांना आहे का? नाही ना. गौमास याच्यावर किती आहे GST? विचारा मला. 0%. तुम्ही पूजापाठ करत असेल अगरबत्तीवर, त्याच्यावर 5% GST आहेत, पण गौमासवर 0% GST. हा हिंदू पार्टी कसं झालं? म्हणजे लोक कल्पना करतात की हा गौमासचा चंदा घेतात आणि हिंदू पार्टी कसं झालं. मी त्यांना हिंदू पार्टी मानत नाही, कदाही नाही. ते हिंदू विरोधी आहेत. नक्कीच. जो गौ का नहीं हो सकता वो किसी का नहीं हो सकता, वो हिंदू हो ही नहीं सकता. गौमासचा चंदा घेणारा पक्ष हा बीजेपी म्हणजे बीफ जकात पार्टी. हा बीफचा पैसा घेतात, 0% GST केलेला आहे त्याच्यावर, आणि त्या पैशाने गमछा, जितकं BJP कार्यकर्ता पदाधिकारी जे टोपी, गमछा आणि हे जे काय आपलं हे त्यांच्या निशाणी असेल, ते गौमासचं रथ तुम्ही म्हणू शकता. त्या पैशाने ह्या लोकांनी हे घेऊन आपल्या पक्षाचे लोकांचं डोक्यावर ठेवलं आहे. मी त्यांना कधी हिंदू पार्टी मानत नाही. भारतीय म्हणजे आपली उत्तर भारतीय विकास सेना आणि BJP, आता हे तुमचंही म्हणतायत की हिंदुत्वाच्या मुद्द्यावरती आम्ही लढतोय, आणि तेही बोलतात की आम्ही हिंदुत्वाच्या मुद्द्यावरती लढतोय. जनतेने विश्वास कोणावरती ठेवायचा? जनतांना माहीत आहे, कोणी आजपर्यंत बोललं नसेल. प्रमाणपत्र मी देतोय लोकांना, जे पियुष गोयलने सही केलेल्या हे आहेत इलेक्शनमध्ये चेंज रिपोर्ट, ते मी देतो तुम्हाला. लोकांकडे पण पोचलेलं आहेत. इलेक्ट्रल बॉन्डच्या कॉपी ते पण मी देतो, ते तुम्ही जाऊन दाखवा, लोकांना दाखवा. लोकांना हे माहीत, अगोदर माहीत नव्हता. मौलानाला वेतन दिलं ते लोक विसरलं असेल, मी त्यांना आठवण करून देतो. हे बघा त्यांनी दिलेलं आहे. परत मद्रासांना 10 लाख रुपये दिले, हे मी बोलत नाही, हे प्रत्येक चॅनलवर आलेलं आहे. तुम्ही सोशल मीडिया गुगल करा, लोकांना आज इन्फॉर्मेशन मिळतोय. आणि ज्या परप्रांतीय हिंदू लोकांना मारहाण चालू आहे ते मनसेकडनं, मी म्हणत नाही की मनसे हा पूर्ण महाराष्ट्राचा पक्ष आहे. 1.5% त्यांना वोट मिळालेला आहे, 1.5% पार्टी आहेत. पण बाकीच्या 98% हे माझे भाऊ आहेत ना. 98% जे हिंदूला प्रेम करणारे माझे भाऊ आहेत, ते सनातनी विचारधाराचे आहेत, ते माझे भाऊ आहेत. आणि मी नक्कीच त्यांना माझ्या पक्षामध्ये घेतो. आता मी डिक्लेअर करणार तुमच्यासोबत, OBC SC ST समाज जे वंचित समाज आहे महाराष्ट्रामध्ये, आम्ही पण वंचित आहेत. आमच्या इकडचे OBC SC ST 1962च्या नंतर जर त्यांच्याकडे प्रमाणपत्र नसेल तर त्यांना सामान्य श्रेणीमध्ये ठेवण्यात आलेलं आहे. तो उत्तर भारतीय परप्रांतीय OBC SC ST म्हणा तुम्ही, किंवा मराठी OBC SC ST म्हणा, हे पण वंचित समाज आहे. आम्ही ह्यांना सोबत घेऊन महानगरपालिकेच्या प्रत्येक ठिकाणी आमचं कॅन्डिडेट आम्ही घडू, आणि नक्की आम्ही जिंकून येणार. नाही, आपण मगाशी एक सुरुवातीला मुद्दा मांडला की तुम्ही स्वतःला भूमिपुत्र मानता. नक्की भूमिपुत्र म्हणजे काय हे तुम्हाला माहिती आहे का? हो ना. काय मी त्या व्याख्या काय भूमिपुत्राची?
जन्म घेतलेला भूमिपुत्र नसतो, विचारधाराने असायला पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांनी राबवलेलं हिंदवी स्वराज, त्याचा सन्मान करणारा, स्वतःला मराठी समजणारा. माझे जन्म नुसतं झाले. मी काय म्हटलं, प्रत्येक टुर्नामेंटमध्ये तुम्ही बघा, आज सुनील शुक्ला मुंबईकडनं, आज सुनील शुक्ला महाराष्ट्र का एक गौरव प्लेयर हमारे सामने खडा आहे, आपल्याला गर्व वाटतो. हे बघा माझे रुंटा उभे झाले. ते अत्यंत बरोबर आहे तुमचं. पण विषय असा आहे की ज्यावेळेला आपण भारत देशाचा विचार करतो त्यावेळेला आपण हिंदुत्वाचा मुद्दा फार महत्त्वाचा समजतो, पण राज्य पातळीवरती भाषाही तितकीच महत्त्वाची आहे. तुम्ही मराठी भाषा वाढावी म्हणून तुम्ही स्वतःला भूमिपुत्र समजता, तुम्ही महाराष्ट्राचे पुत्र आहात म्हणून सांगता, महाराष्ट्राची मराठी भाषा वाढावी म्हणून तुम्ही कधी प्रयत्न केलेत का? आरे कॉलनी माहीत असेल तुम्हाला, 27 पाडा आहे तिकडे गोरेगावला, सगळे आदिवासी, 5200 लोक राहतात तिकडे. मुंबईत झालं ना, मुंबईत आहे ना गोरेगाव, इकडनं 5 किलोमीटर असेल बहुतेक. त्यांची लढाई मी लढतोय कोर्टामध्ये. मी तुम्हाला याचिकाची माझा PLची कॉपी, PL नंबर 6 ऑफ 2018. किती वर्ष झाले तुम्ही आज माझ्या समोर आले ना. 2018 पासून मी BJP सत्तामध्ये होती तेव्हा, बरोबर, आज पण सत्तामध्ये आहे. हे लोक ऑब्जेक्शन टाकते, राईट टू वे देऊ नका. मी राईट टू वे त्यांना, म्हणजे पहाड लेबर पेन झालं तर कशा ते खाली येतात माहिती आहे का तुम्हाला, खाटेवर ती महिलेला टाकून खाट उचलून खाली रोडवर येतात, नंतर टेम्पो बस जे काय मिळालं तर त्यातून ते लोक हॉस्पिटलमध्ये घेऊन जातात. 90% मुली तिकडे 12वी पास नाही. नाही, माझा प्रश्न असा, मी तेच म्हणतो, ते मराठी झालेत ना. मी तुमच्याकडे आलं का बोललं की मी हे मुद्दा घेतलेले 2018 पासून, मी माझं प्रमाण बोलतोय. माझ्या इन्स्टिट्यूट जे आहेत 3822 ब्लॅक बेल्ट आणि ब्राऊन बेल्ट आहेत, 99% मराठी आहेत, आणि आजपर्यंत मी फी घेतलेलं नाही. आणि याच्यामधलं किती लोक स्पोर्ट्स डायरेक्टर्स PT सर झालेले आहेत, इंटरनॅशनल प्लेयर चॅम्पियन झालेले आहेत, सगळं मराठी. तुम्ही मराठी माणसांसाठी कार्य नक्कीच केलं असेल. माझा प्रश्न असा आहे की मराठी भाषा वाढावी, मराठी भाषा आपला गर्व असला पाहिजे, नक्की वाढलं पाहिजे. महाराष्ट्राचं आहोत म्हटल्यानंतर मराठी भाषा आपला गर्व असतो. मराठी भाषा वाढावी म्हणून तुम्ही कधी प्रयत्न केलेत का, किंवा कुठलं कार्य केलंय का? तुम्ही म्हणणार की या भाषेला तुम्ही तुम्ही क्लासेस लावा वगैरे असं बोलायचं नाही, म्हणत असं आहे नाही. ना. मी बोलताना तुम्ही माझ्याशी संवाद करताय, तुम्ही आल्या अगोदर मी मराठीत कोणाचं मी आडनाव विचारतो, तो जर मराठीत म्हणत असेल मी त्याच्याशी मराठीमध्ये बोलतो, बरोबर. म्हणजे तू मी सन्मान करतो, बरोबर. मला हे माहीत नाही की बाहेरचे जे आलेले लोक ते मराठीचा अपमान करत असेल, होऊ शकतं. माझा जन्म झालेला आहे, माझी 3री पिढी आहे इकडे, मी तर इकडचं मराठीच आहे. माझं आडनाव काढा बाजूला, मग तुम्हाला सुनील शुक्ला आवडणार की हा अरे आपलंच आहे. म्हणजे आडनाव असायला पाहिजे की मी या धरतीमध्ये जन्म घेतलेला आहे, मी सन्मान करतो. आडनाव तर शिर्के साहेबांचं पण होता, खानोजी शिर्के कोण होते? संभाजी महाराजचे त्यांनी गद्दारी केलं तेच आहे ना शिर्के. त्या पोटाने मी बाहेर आलं असतं ते चाललं असतं शिर्के, की कवी कळश तुम्हाला आवडलं असतं जे संभाजी महाराज सोबत होते. नाही, हे प्रश्न आता मी विचारतो तुम्हाला की संभाजी महाराजच्या सोबत कवी कळश हे तुम्हाला आवडते की गणोजी शिर्के हे तुम्हाला आवडतं? अगोदर तुम्ही मला प्रश्नाचे उत्तर द्या. मी तुम्हाला याचं उत्तर देतो. मूळ आपला मुद्दा हाच आहे की स्वराज्याने म्हणजे महाराष्ट्राने कवी कलशांना देव मानलं, कारण ते देवासोबत होते, म्हणजे शंभूराजांसोबत होते, म्हणून कवी कलशांना देव मानलं ना की कवी कलशांची जात बघितली, धर्म बघितला, किंवा कुठलं ते बाहेरून आलेले आहेत का मराठी आहेत. आणि गणोजी शिर्के असेल, कान्होजी शिर्के असेल, ज्यांनी छत्रपती संभाजी महाराजांसोबत गद्दारी केली त्यांना आजही गद्दारच म्हणतात. मूळ महाराष्ट्राचा विषय असा आहे की तुम्ही बाहेरून आलात का कुठून आलात ते महत्त्वाचं नाही, तुम्ही या राज्यामध्ये राहता, या राज्याची एक चांगली भाषा आहे जी फार वर्षानुवर्ष चालत आलेली आहे, त्या भाषेचा सन्मान करावा नक्कीच. आणि जर कोण सन्मान करत नसेल तर मग कुठल्याही मराठी भाषिकाचा राग नक्कीच मी आहे ना तुमच्या सोबत आहे. मी काय म्हणतो, कोणी अपमान केला मी पण सोडणार नाही. मी पण म्हणतो, मी तुम्हाला हाच प्रश्न विचारतो, तुम्ही स्वतःला मराठी म्हणता, भूमिपुत्र म्हणता, या मराठीचा जर कोण अपमान करत असेल तर तुमचं रक्त खवळणार की नाही? नक्कीच. एक कोणी तुम्ही म्हटलं हा मराठी किंवा राजसाहेबांना शिव दिलं असेल तरी मी त्याच्या विरोधात आहे. कारण मग आता एक मतभेद, आपलं मतभेद आहे. ऐका ना, माझ्या राजसाहेब सोबत मतभेद आहे. माझं वैचारिक दुश्मनी काय नाही, माझं मतभेद आहे, मतभेद नाही.
ते परत उद्या मी बहुतेक एकच माणूस आहे जो त्यांना अयोध्या घेऊन जाणार हा सुनील शुक्ला असू शकतो. पण मी त्यांना हे कन्व्हिन्स करणार आहे की तुम्ही माझ्याशी 2-4 महिने मोठा असणार. मी 56 आहे, बहुतेक ते 59 असेल, 3 वर्ष मोठा असेल. मी त्यांना एकच बोलायला इच्छितो, देश हे तुमचा आहे, महाराष्ट्र तर आहेत, हा तुमचा भूमी तर आहेत, पण देश आपण जय हिंद जय महाराष्ट्र अगोदर आपण जय हिंद म्हणतो. हे तुम्हाला समजलं पाहिजे की देशला तुम्ही पुढे ठेवला पाहिजे, धर्मला पुढे ठेवला पाहिजे. भाषा तर आहे आपल्यासोबत. कुठलाही तुम्ही रेजिमेंटला जा, मराठा रेजिमेंट आहेत, UP रेजिमेंट असेल, राजस्थान रेजिमेंट, हे आहेत ना रेजिमेंट आहेत का नाही? बरोबर. हे कधी एकमेकांशी भांडतात का? नाही, तो विषय नाही. आता तुम्ही मगाशी बोललात की राज ठाकरेंना तुम्ही अयोध्येला घेऊन जाणार आहात. बोलतो ना मी, त्यांना आमंत्रण देता असं? नक्कीच मी बोलतो, पण त्यांना अगोदर हे बोललं पाहिजे की मी ज्या हिंदू लोकांचं ज्यांना दुखावलेत मी क्षमाप्रार्थी आहे. आज मोदी पण त्यांनीही जे किसान आंदोलन झाला होता तेव्हा त्यांनी हे क्षमाप्रार्थी केलं होतं. म्हणजे तुम्ही मतभेद. राज ठाकरेंना असं म्हणून बोलू इच्छिता की तुम्ही जर हिंदू लोकांची माफी मागितली तर मी तुम्हाला अयोध्येला घेऊन जाऊ? नक्कीच. मी तिकडचंच रहिवासी आहे, म्हणजे माझं मूळ तुम्ही विचारलं ती मी अयोध्याचंच आहे आणि मला गर्व वाटेल. आणि तुम्ही अयोध्याला गेला ना, तिकडे 19 भाषामध्ये फलक आहेत. तुम्ही गेला नसेल बहुतेक. हा जर महाराष्ट्रामध्ये झालं असतं, राज ठाकरे काय केलं असतं? सगळं फळकमध्ये जे काय नाव होतं, गुजराती, मारवाडी, कन्नड, हे सगळं मिटवलं असतं, नुसतं मराठी ठेवलं असतं. हा चुकीचं आहे ना. राज ठाकरेंवरती एवढं म्हणजे राग काय तुमचं? हे बघा, राज ठाकरे नव्हे, हिंदूचं कोणी विभाजन केलं मी त्याच्या विरुद्ध जाणार. आज कोण करतं विभाजन? बोला मला, कुठला पक्ष करतोय? कोण करतो तुम्हाला काय वाटतं? राज ठाकरे. कसं तेच काय? आहे. अरे हिंदू लोकांना, मुसलमान लोकांना कधी मारलं काय लोकांनी? बघितलंय का? मुसलमान मराठीत बोलतात का? नाही ना. मी काय म्हटलं, माझ्या वडिलांना तुम्ही विचारलं किंवा माझ्या आईला विचारलं तर बहुतेक तिला बोलता येणार नाही. चूक आहे का? नाही, पण शुक्लाजी आपल्याला माहिती असेल की भारतामध्ये मुंबईमध्ये लाखो करोडो उत्तर भारतीय लोक आहेत किंवा इतर भाषिक लोक आहेत. आज किती टक्के लोकांना मारलं जातं? फार मोजक्या लोकांना मारलं जातं किंवा मारलंही जात नाही, म्हणून आपण त्याला ॲक्शनला रिॲक्शन ज्यावेळेला बोलतो. समोरच्या व्यक्तीकडनं ज्यावेळेला मराठी भाषेचा अपमान कुठेतरी केल्यासारखा त्यांना वाटतो आणि त्याचं उत्तर म्हणून ते तसं करायचा प्रयत्न होतो किंवा असं. आज लाखो करोडो लोक आपली ह्या ठिकाणी येतात, आपलं जॉब करतात, सगळं आयुष्य त्यांचं सुधारतात, त्यांना कधी त्रास नाही झाला. तुम्हाला वैयक्तिक कधी असा त्रास झाला, स्वतःला अनुभव आला? मी तुम्हाला आता राजनीतिक कारण बोलतो. हा का होतोय? 2004ला काँग्रेसची सत्ता होती. मुंबईचं डेमोग्राफिक बोलतो, तेव्हा 35 सीट होती, आता 36 झाली. त्यावेळी काँग्रेसला 10 सीट होती. राजसाहेब ठाकरे यांनी जे मारण्याचं काम चालू केलं 2008च्या नंतर 9ला इलेक्शन झालं. त्यावेळी कृपाशंकर बहुतेक होम मिनिस्टर पण होते, MOS वगैरे. तर मारल्यानंतर प्रमाण काय होतं, म्हणजे रिॲक्शन काय होतं, म्हणजे इलेक्शनमध्ये? कशासाठी मारलेलं ते पण एकदाच सांगा. मारल्यानंतर मराठी लोकांनी राजसाहेब ठाकरेंच्या पक्षाला वोट दिलं आणि जे परप्रांती त्यांनी सत्ताधारीला वोट दिलं. त्यावेळी जे 10 सीट होतं काँग्रेसचं, काँग्रेस 2009मध्ये त्यांचं 70% सीट वाढलं. 36 मधून 17 सीट मिळालं. आणि दुसऱ्या नंबरवर कुठला पक्ष होता? महाराष्ट्र नवनिर्माण सेना 7 सीट. तिसऱ्या नंबरवर शिवसेना 5 सीट. चौथ्या नंबरवर कोण होता? BJP 4 सीट. म्हणजे जेव्हा परप्रांती लोकांना तुम्ही मारहाण केलं तर परप्रांती कुठे वोट देणार आहे? BJPला. आणि मराठी बहुत लोक जे आहेत, सेन्सिटिव्ह लोक आहेत, ते राजसाहेब ठाकरेंना देणार आहे. नक्कीच यावेळी राजसाहेब ठाकरेंचं खाता उघडणार आहे आणि मी म्हणतो डबल फिगर पार करणार. हे माझं म्हणजे एक माझं ओपिनियन तुम्ही म्हणू शकता. कारण नॉन पॉलिटिकल लोक जे आहेत ते नॉन पॉलिटिकल लोकांना जे परप्रांतीय त्यांच्यावर मारहाण चालू केल्या, म्हणजे तुमचं मेसेज खालीपर्यंत गेलेलं आहे. विकासाबद्दल आपण कोण बोलत नाही, भाषाबद्दल. राजसाहेब ठाकरे हे भाषा तुम्ही बोलू शकता त्याच्यावर ते राजनीती करतात. बाकी जे पक्ष आहेत ते जातीवर करतात. BJP धर्मावर करते. बरोबर. उत्तर भारतीयांना मारहाण केल्यावर BJPला वोट मिळणार, तर BJP राज ठाकरे आणि देवेंद्र ह्यांची मी म्हणतो अनडिस्क्लोज युती आहेत.
अनडिस्क्लोज. अगोदर हेच होता. कसे जरा ते तेच म्हणतो ना, Interesting आहे ते. तुम्ही इतिहास बघा. 2009 मध्ये काय झालं, राज ठाकरेंना सेकंड नंबरची पार्टी झाली होती मुंबईमध्ये. म्हणजे 7 सीट, 7 6 40, बहुतेक 40-45 कॉर्पोरेटर झाले त्याच्यामध्ये. आणि सत्ताधारी कोण होतं तेव्हा? काँग्रेस. त्यांना 10 वाढून 17 झालं. तर आता बी जे पीचा वोट वाढणार होता आणि बहुतेक शिवसेना सोबत येत नव्हती उद्धव राजसाहेब. तर त्या तिकडचं सीट कम होईल आणि मनसेला बेनिफिट होईल आणि ऑटोमॅटिक बी जे पी जर इक्वलमध्ये होती, शिवसेना खाली गेली तर बी जे पी नंबर 1 होईल. गणित समजा. उद्धवचं वोट कशा कमी करता येईल मराठी मुद्द्यावर आणि उत्तर भारतीय परप्रांतीय मानण्यावर मराठी लोक वोट देतील, नक्कीच देतील. तर उद्धवचं वोट कमी झालं. बी जे पी तिकडेच होती. किती होतं? 84 सीट होती शिवसेनाची मुंबईमध्ये आणि 82 बी जे पीची. तर शिवसेनाची उद्धवची सीट कमी झाली तर बी जे पी तिकडेच आहे, तर नंबर 1 झालं. आणि यांचं सीट कुठे गेलं? मनसेला गेलं. हे सगळं राजकारण बी जे पी, मी म्हणतो बी जे पी आम्हाला मारत आहेत. राज ठाकरे नुसतं एक मोहरा आहे, ठीक आहे ना. ते म्हणजे तुम्ही मोठा आरोप करताय बीजेपीवरती. अरे मी इतिहास बोलतोय, तुम्ही बघा ना. ते अच्छा, उत्तर भारतीय मार खाल्यानंतर कुठे वोट देणार? ते सत्ताधारीलाच देणार. पण त्यांना माहीत नव्हता असा कुठला उत्तर भारतीय विकास सेना सुनील शुक्ला उभा राहणार. कोणालाच कल्पनाच नव्हता. आता तेच उत्तर भारतीय समजले क्या नहीं, हमको मार के लोग साले सत्ता में रहते हैं. तो सुनील शुक्ला उत्तर भारतीय विकास सेना को साथ देते ना, इसको ताकत देते. कम से कम बचाने के लिए तो खड़ा है. कोर्ट में जा रहा है, राज ठाकरे के विरुद्ध जा रहा है, कोर्ट में तो खड़ा है. बीजेपी तो बचा नहीं पा रही है. बीजेपीचं काम होतं उत्तर भारतीय मारहाण करताना हे राज ठाकरेंना अल्टिमेटम दिलं पाहिजे. हे जे तू करते चुकीचं करते. पण त्यांनी कधी दिलं का अल्टिमेटम? नाही ना. तर सुनील शुक्ला उभा आहे. नाही, म्हणजे आता तुम्ही म्हणताय की मराठी माणसांची मतं मिळण्यासाठी राज ठाकरे हिंदी भाषिक नक्कीच. लोकांना मारतात आणि हिंदी भाषिकांची मतं मिळण्यासाठी बीजेपी राज ठाकरेंकडनं हे करून घेते. बरोबर. आता तुमचा स्पष्ट आरोप आहे. हे माझा आरोप नाही. तुम्ही इतिहास बघा. 2009चं डेटा काढा, समोर ठेवा. बरोबर. आणि मग आता उत्तर भारतीय विकास सेना जी आहे हे म्हणजे हिंदी भाषिकांचं त्यांना अतिप्रेम आहे म्हणून ते लढतात की त्यांना पण राजकीय काय हेतू आहे तुमचा? पर्यंत तुम्ही तुमचं राजकीय हे ताकद बनवू शकत नाही, तुमचं शोषण होत राहणार. कुठलाही राज्यामध्ये बोला. आमच्या इकडे बहुसंख्य वाढलेलं आहेत. बहुतेक मुंबईचा आकडा मी बोलतो, आपले मराठी भाव जे वोटर आहेत त्यांच्याशी जास्त उत्तर भारतीय झालेले आहेत. हे कशामुळे झालेले तुम्हाला कल्पना असेल. SRAचं स्कीम तुम्हाला समजलं पाहिजे. झोपडपट्टी वोटर्स. मुंबईमध्ये जर बोलणार ना की सत्ता कोण घडवतो, तो झोपडपट्टी घडवतो. आता या झोपडपट्टीमध्ये 3 रूम असणार. एक खाली 2, वर एक माळा बनवून. म्हणजे एक फॅमिलीमध्ये 2 पोरे त्यांच्या फॅमिलीसोबत आणि खाली म्हातारे आणि म्हातारी ते राहणार. जेव्हा SRA स्कीम आपण राबवतो तो किती रूम मिळतात? 1. त्याची किंमत वाढतो 30 लाख 40 लाख. बरोबर. झोपडपट्टीमध्ये 10 लाख. पण 1 रूममध्ये काय प्रायव्हसी करू शकता का 3 लोक? नाही. तर विकल्प काय? नाही ना. विकून जायचं. ते हे विकले इकडनं आणि कलवा वगैरे विकले. ओपन बोलतो मी. ते विकले आणि ते रूम बहुतेक परप्रांतीय लोकांनी घेतलं असेल. तर परप्रांतीयांनी हे घेतलं का? अच्छा, का विकलं? कारण आता 3 लोकांना प्रायव्हसी करता येत नाही ना. आपल्याला कुठले तरी 1-2 BHK पाहिजे असेल तर ते कळवाला निघाले, ठाण्याच्या बाहेर पडले. तर हे शिवसेनामुळे झालं. BJP आणि शिवसेना एकत्र आहेत. तुम्ही जे 8-7 वर्ष अगोदर जे महानगरपालिका होता ते स्टँडिंग कमिटीच. हा कुठलं CMशिपचा चुनाव नव्हे. जसं सोसायटीमध्ये 11-27 लोकांचे कमिटी असतात त्याचं इलेक्शन आहे ना. तर 27मध्ये 9 BJPचे कमिटी मेंबर होते, 9 शिवसेनाचे. ते माहीत असेल तुम्हाला. तर 9 2 18 ह्या लोक जे काय भ्रष्टाचार चालू होता हे दोघांमुळे होता. असं नव्हे की शिवसेना एकत्र करत होती. आपण 27मध्ये आकडा आपण काय बघतो, 18 बहुमत आहे. ठीक आहे, चलो हे लोक जो बोलेगा वही होगा. तर भ्रष्टाचारमध्ये दोन्ही इन्वॉल्व होतं. तर BJP हे मोठ्या, मी म्हणतो सगळ्यात मोठा देशाचा भ्रष्टाचार पक्ष आहेत. हिंदू विरोधक आहे, मुसलमान तुष्टीकरण करणारी पक्ष आहे. आपण महाराष्ट्राच्या बाहेर थोडंफार जाऊच, पण एक शेवटचं म्हणजे ह्या
सिरीजमधला शेवटचा प्रश्न होता. मगाशी बोलताना तुम्ही म्हणालात की जर कोणी राज ठाकरेंना किंवा जर कोणी मराठी भाषेचा अपमान करत असेल तर ते राग मला पण येणार, बोलला होता तुम्ही आता. नक्कीच मी बोलतो. काल परवा दिवशी ठाण्यातली एक घटना होती, गांधीनगर एरिया आपल्या पोखरण रोडवरचा. त्या ठिकाणी एक आपला रिक्षा चालक होता, त्यांनी दारूच्या नशेमध्ये राज ठाकरेंना आणि मराठी लोकांना शिवीगाळ केली. तुम्ही हा तो व्हिडिओ बघितला असेल. त्या गोष्टीचा निषेध करता का? त्यांनी शिव दिलं हा चुकीचं आहे. काल सुद्धा राजसाहेब ठाकरे पक्षाचे नेते आहेत, ठीक आहे. त्यांनी शिव दिलं चुकीचं आहे. त्याच्यावर मारहाण केलं ते बरोबर केलं. मी का म्हणतो, मतभेद आहे आपलं, मनभेद नव्हे. आणि कुठलाही तुम्ही कोणालाही शिव दिलं किंवा हात उचलला ते चुकीचं आहे. तर मी हे बोलत नाही की त्यांनी बरं केलं. जे मनसे किंवा कुठल्याही मराठी माणसाने त्याला मारलं असेल तर बरोबर आहे, कारण त्यांनी शिव दिले. हे संस्कार आपलं नाही. तुम्ही कधी ऐकला का सुनील शुक्ला कधी शिव दिलं? ऐकलं आहे का? माझा कुठलाही तुम्ही 3 पेज असेल माझं, आणि कुठल्याहीमध्ये आम्ही पैसे खर्च करत नाही. 5,52,00,000 हा टोटल कालचा फिगर मी बोलतो. हा आकडा आहे की 28 दिवसामध्ये इतकं लोकांनी बघितलं आहे, म्हणजे व्ह्यू झालेले आहेत. हे माझं पेज, बाकीचं वेगळं पेज आहे ते 5 कोटी वेगळं, म्हणजे 10 कोटी लोक 28 दिवसांमध्ये मला व्ह्यू करतात. आणि त्याच्यामध्ये बहुतेक कमेंट आहेत, खूप शिवमाळा देतात, धमक्या पण देतात की पत्ता कुठे. सगळ्यांना माझं ऑफिस माहीत आहे, घर माहीत आहे, मला हेच म्हणायचं, गाडी नंबर माहीत आहे. मनसेच्या पक्षाचा अगोदर म्हणजे बाजूनी मी निघतो नेहमी. ज्यांना धमकी द्यायचं द्या, मी एकच म्हणतो. दुसरा कोणी धोकाने माझ्याकडे आलं आणि त्याला समजलं की सुनील शुक्ला कुठला तरी भैया असेल कनपटीत मारा, माझ्याकडे कोणी आलं, मी धमक्याला सिरियसली घेतो, खूप सिरियसली. माझे लोक जे खूप सिरियसली घेतात. कोणी आलं, माझं मतभेद आहे, माझं मनभेद नाही. पण कोणी आला की सुनील शुक्ला आला आपण सबक दिलं पाहिजे, मी विनंती करतो कृपा करून तुम्ही शिव द्यायचं द्या, काही मला फरक पडत नाही, कारण माझं जे ॲम्बिशन आहे ते वेगळंच आहे. पण जर तुम्ही माझ्यावर अंगावर आला आणि मी काय कोणाला शिव दिले नाहीत, तर तुम्ही हाताने मारलं किंवा आम्ही बोलायला आलो, आमच्या हातामध्ये काय होतच नाही. आमच्याकडे कोणी आलं ते तुम्हाला बाहेर दिसत असेल, कमी होऊन जाणार. मी हे बघणार नाही तू उत्तर भारतीय होता, कुठल्या प्रांतचा होता, जेंट्स होता, लेडीज होता, कोण होता, हे आम्ही बघणार नाही. धमक्याने आम्ही घाबरत नाही. तुम्ही धमकी देताय, ज्या त्या माणसाने केलं ते चूक केलं, शिव दिलं. आता तुम्ही धमकी देताय. जर तुमच्या नाही, मी ओपन का बोलतोय, मला धमकी येतात, मी कोणाला असं बोलत नाही, मी असंच बोलतो. जर तुम्ही कोणाला शिव दिलं नाही आणि तुम्हाला कोणी मारहाण करायला, तुम्ही काय करणार? मार खाऊन घेणार एक, नाहीतर मारणार ना. हा आपल्या देशाचं संविधान, हा लॉ पण बोलतोस, अंडर युअर सेल्फ डिफेन्स यू कॅन डू एनी ॲक्ट टू सेव्ह युअर लाईफ. नाही, बरोबर आहे. तुम्ही म्हणजे आता बघा, तुमच्या वक्तव्यांमुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न देखील बऱ्याच वेळा निर्माण होण्याची परिस्थिती येते, पोलिसांवरती देखील ताण येतो. जे हिंदी भाषिक आणि मराठी भाषिकांमधला जो मराठी माणूस कोणी हिंदी भाषेला मारला असेल, मी हिंदी म्हणत नाही, त्यांनी शिव दिलं त्याला मारलं, बरोबर केलं. तुम्ही ते ऑटो रिक्षाबद्दल तुम्ही बोललो, मी बरोबर केलं, त्याला मारलं कारण त्यांनी शिव दिलं. नाही, पण त्यांनी व्हिडिओमध्ये हे बोललेला की ये गांधीनगर आहे, इधर भैया लोक का चलेगा, राज ठाकरे का मुंबई में चलेगा. याच्याकडे हा चुकीचा शब्द आहे. त्यांनी शिव दिलं, उसका वहाँ चलेगा यहाँ चलेगा. ब्रिज किशोर तो UP मधून 1700 किलोमीटरमधून तो राजसाहेब ठाकरेंना चॅलेंज करतो. मी कधी चॅलेंज केलं नाही, मी एकच म्हणतो, मी कायद्याप्रमाणे चाललो आहे, मी माझ्या लोकांना संघटित करतो आहे, मी कोणाला शिव दिलं नाही. आणि हिंदूचा विरोधक कोणी झाला मी त्याला सोडणार नाही म्हणजे काय नाही, मी घरी जाणार, काय करणार, मी कोर्टात घेऊन जाणार, जे मी करतो आहे. तुम्ही बघितलंच, मी आता हायकोर्टमध्ये केस लागलेल्या आहेत, त्यांना बहुतेक सर्व्हिस झालेल्या आहेत. मी एकच बोलण्यात इच्छितो, तुम्ही मुद्दाम कोणावर आलं किंवा आमच्या पक्षाकडे तुम्ही कोणाविरुद्ध गेलं तर बहुतेक तुम्ही आरोपी घडणार. माझं वोट मनसेकडे नाही. जे माझे वोटर्स आहे, ज्या वंचित आहे, ज्यांच्यावर शोषण होतं, हे माझे वोटर आहेत आणि मी त्यांना नेतृत्व करणार त्यांचं. पण तुम्ही चुकीच्या व्यक्तीसोबत भांडते असं नाही वाटत का तुम्हाला? म्हणजे तुमचे वोटर्स हे म्हणजे उत्तर भारतीय जे लोक आहेत हे खरं मतदान करतात BJPला, राज ठाकरेंना मतदान करतच नाहीत. राज ठाकरेंचं आणि
त्या लोकांचा जास्त काही संबंधच येत नाही. मग तुम्ही बीजेपी सोबत भांडायचं राजसाहेब ठाकरेंना मुसलमान वोट करताय का? नाही. दलित करतायत का? जैन गुजराती करतायत का? नाही ना. त्यांच्या मंदिरचा बाहेर कुकरमचं काम, मच्छी विकायचं काम, महावीर जयंतीचा वेळ तुम्ही केलं, चुकीचं आहे. ते पण हिंदू आहेत, तुम्हाला समजलं पाहिजे. आणि तुम्ही म्हणणार उत्तर भारतीत नाही करणार. आणि दुसरं, मराठी लोक करताय का? 1.5% का दिलेत? का दिले? की त्यांना माहीत आहेत हे कधी कधी वसुलीचं काम करतात. टोल नाकाचं तुम्हाला माहीत असेल. आता मला बोला, जे मेट्रो बुलेट ट्रेन येणार आहेत, 8 स्टेशन गुजरातचा, 3 स्टेशन आपल्या इकडचा, लास्ट स्टेशन BKC. कुठला मराठी माणूस या बुलेट ट्रेनमध्ये बसून गुजरातला जाणार? हे सोडा, बोईसरला कोण उतरणार? राज ठाकरेंनी विरोध केलेला? कधी नाही केलं, मी केलं. राज ठाकरेंनी बुलेट ट्रेनला विरोध केलेला. त्यांना हे बुलेट ट्रेन इकडे आलंच नाही पाहिजे, कारण मुंबईला कब्जा कशा करायचं आहे हे मोदी साहेबांनी घडवलं आहे. तुम्हाला अहमदाबाद सुरत जायचं, तुम्ही एक बोलतो 2 तास अगोदर तुम्ही जाणार चेक इन, 1 तास तुम्ही अगोदर उठणार, नंतर फ्लाईटमध्ये 1-1.5 तास, भारतनं 6 तास, 1.25-2 तासमध्ये तुम्ही घरी पोचणार. आम्ही ठाण्याहून निघालं तर मुंबईला पोचता पोचता 3 तास लागतो. हा सुविधा कोणी केलं आहे? देवेंद्र फडणवीस भाऊनी केलं आहे. ते बहुतेक एजंट आहेत. ते एजंट आहेत. तर काय रोल नाही. मी काय म्हणतो, मुंबईची लोकसंख्या वाढली, ज्याप्रमाणे तुम्हाला प्रोटेस्ट करायचं होतं तुम्ही केलं का? अडाणी तुमच्या घरी काय येतो? बोला ना. अडाणी तुमच्या घरी काय येतो? धारावीचा मुद्दा होता, त्याच्यामध्ये तुम्ही पडलं का? तिसरा मी बोलतो, वेदांता फॉक्सकॉन 25,880 GST अमाऊंट महाराष्ट्राला मिळालं होतं. 1,00,000 नोकऱ्या महाराष्ट्राचं गेलं ना. जेव्हा हे कंपनी गुजरातला गेली, मी सुनील शुक्ला, आपले उदय सामंत जे माझे मित्र आहेत, मी त्यांच्यासोबत पत्रव्यवहार केला. मला पुढं डॉक्युमेंटचं हे पाहिजे, प्रत पाहिजे की कशामुळे गेला. त्यांनी मला रिप्लाय काय दिलं, म्हणे हा विषय संवेदनशील आहे म्हणे सुनील शुक्ला, मी तुम्हाला उत्तर देऊ शकत नाही. आम्ही जायचं विरोधांनी. राजसाहेब ठाकरे मस्त मजेत बसायचं. आदिवासी लोकांचा मुद्दा 2018 पासून मी माझ्या 3 काउन्सिल उभं राहायचं. आणि कोणासोबत आपलं फाईट आहे? स्टेट गव्हर्नमेंटसोबत, BJP सोबत. कोणी गेला आजपर्यंत? मला बोला तुम्ही. गोरेगाव आदिवासी पाडामध्ये 27 पाडा आहेत, ते सगळे आदिवासी मराठी आहेत ना. मी मराठी आहेत का? चलत भाषाने तुम्ही बोलू शकता, शुक्ला म्हणे तू मराठी नाही, पण मी इकडचं भूमिपुत्र आहे. 2018 पासून ते मी आता पण PL चालू. मी तुम्हाला कॉपी देतो, जे का मी बोलतो त्याच्यावर प्रमाण आहे. क्या सुनील शुक्ला बोलतो बरोबर आहे का? माझ्या काय लेनदेन? मी माझे वोटर आहे का? मी तिकडे राहत नाही, मी लोखंडवाल्याला राहतो. नाही, माझा मुद्दा हाच आहे. म्हणजे माझा प्रश्न असाच आहे की उत्तर भारतीय विकास सेना ही जी आहे, फक्त भाषेच्या मुद्द्यावरती येणाऱ्या निवडणुका लढणार आहे किंवा राजकारण सनातनी विचारधारा, विकासाच्या मुद्द्यावरती? सनातनी विचारधारा. विकास गेला चुलात, ओपन म्हणतो मी. माझ्या लोकांना मारहाण चालू आहे, ते बंद झालं पाहिजे. दुसरं, प्रत्येक मंदिराला ज्याप्रमाणे देवाभाऊनी प्रत्येक मद्रासाला 10 लाख रुपये दिले, त्याचप्रमाणे उत्तर भारतीय विकास सेना महानगरपालिकाच्या फंडमधून 10 लाख रुपये प्रत्येक रजिस्टर्ड मंदिरला देणं. ज्याप्रमाणे देवाभाऊनी मौलानांना 16,000 वेतन दिलेलं आहे, त्याचप्रमाणे प्रत्येक मंदिर भट पुजारी यांना 20,000 रुपया वेतन देणार आहेत. ज्याप्रमाणे 52 मुसलमान जाती लोकांना आरक्षण दिलेलं आहे, त्याचप्रमाणे जे इकडे जन्म घेतलेले परप्रांती मी म्हणतो OBC SC ST ज्यांना सामान्य श्रेणीत ठेवण्यात आलेल्या आहेत, त्यांच्या आरक्षणचा मी मुद्दा घेऊ. म्हणजे हे आमच्या प्राथमिकता आहेत. उत्तर भारतीय हिंदू जे आहेत त्यांच्या संरक्षणबद्दल मी बोलतो. याच्यामध्ये विकास कुठेच नाही आहे. विकास झाला ना. मंदिर मस्जिदला पैसे दिलं, हे तुम्ही मद्रासाला दिलं, झालं ना विकास. बॉम्बला झालं ना. ते विकास आवडणार तुम्हाला? मंदिरचा रखरखावला पण पैसे लागतो, बरोबर. आपण ते सगळं ठीक आहे, आपण मदरसाला दान दिलं असेल, मंदिरांना दान दिलं असेल, पण नाही ना, मंदिराला नाही दिलं, मद्रासाला दिलं, मौलानाला वेतन दिलं. भारतीय जनता पार्टीने मद्रासांना दिलं. तुम्ही जर सत्तेमध्ये आलात तर तुम्ही मंदिरांना दान देणार, प्रत्येक मंदिरला. हे तुम्ही म्हणता ठीक आहे, पण या सगळ्यांमध्ये विकास कुठे? आपल्या मुंबईचं जे शहरं बकाल होत आहेत, ह्याचं ब्ल्यू प्रिंट किंवा ह्याचं ध्येय कुठे काय आहे तुमच्याकडे? एक बात बोला मला. 70,000 कोटीचं बजेट आहे. मी म्हटलं स्टँडिंग कमिटी डिसाईड करतात. स्टँडिंग कमिटीचं तुम्ही बोलू शकता की आमचे मेन लोक असणार त्याच्यामध्ये. भ्रष्टाचार बंद होणार नक्कीच, कारण शिवसेना BJP हे भ्रष्टाचार करत होते. तुम्ही CMशिप आहे का? ते CMशिप नव्हे, स्टँडिंग कमिटी. चेअरमन डिसाईड करू शकतो का? मेयर डिसाईड करू शकतो का? ही डझंट हॅव एनी पॉवर.
मेयर डझन हॅव एनी पॉवर, इट इज ओनली अ प्रिव्हिलेज पोस्ट. 27 लोक हे डिसाईड करणार एक चोर को हमको कॉन्ट्रॅक्ट देणे का, तेच होत होतं आतापर्यंत. नुसतं शिवसेना करत होता, अरे बीजेपी सोबत होती. 27 मेंबरमध्ये 18 मेंबर हे होते. नाही आता तर विकास कसा होणार माहित आहे का, आपली लोक जर आले तिकडे तर भ्रष्टाचार बंद होणार, नक्की विकास होणार. उत्तर भारतीय विकास सेना ही महानगरपालिका निवडणूक लढवते. नक्कीच. कुठल्या मुद्द्यांवरती लढवते निवडणुकी तुम्ही? मी म्हटलं ना, विकासचं ब्लूप्रिंट ते दाखवतील पण भ्रष्टाचार करतील. बरोबर. मी का म्हणतो 70,000 कोटीचं बजेट, सेंट्रल आणि स्टेट गव्हर्नमेंट हे धरलं तर 1,00,000 कोटीचं बजेट आहे. आता ते पैसे तुमच्याकडे आलं, मी अगोदर बोलू का पैशाचं काय करायचं, ते पैसे आलं ते राईट ठिकाणी गेलं पाहिजेत. त्याच्यामध्ये भ्रष्टाचार कटिंग झालं नाही पाहिजे. ज्याप्रमाणे देवाभाऊला कटिंग मिळतो आणि हे घेत होते आपले उद्धव, ते होणार नाही. आम्ही आल्यावर ते प्रश्न तुम्ही बोलू शकणार की अरे बाबा इसको देना पडेगा, नाही वो कुछ नहीं देना, ये पैसा पूरा जाएगा विकास में. ठीक आहे, आपण याच्यावरती जाऊ बोलूच नंतर कधीतरी. मुंबईमध्ये आपण प्रथमतः बघतोय, मुंबईमधले असे 3 ते 4 पॉईंट कोणते आहेत ज्याच्यामध्ये फार गोष्टींची गरज, एक डेव्हलपमेंट करायची म्हणा किंवा ट्रॅफिकचं एक समस्या असेल, अशा प्रकारचे 3-4 कुठले मुद्दे आहेत जे तुम्हाला फार वाटतात की नाही हे बदलले पाहिजेत? हे बघा, जे आपले रोड वगैरे आहेत ते कॉन्ट्रॅक्ट आपण दिलेले आहेत, त्या रोडचं काम चालू आहे, काम झालं. त्याच्यानंतर आपल्याला हे घेतलं पाहिजे त्यांच्याकडनं एफिडेविट, गॅरंटी घेतलं पाहिजे. आतापर्यंत कधी होत कोणाकडून घेतली? कॉन्ट्रॅक्टरकडून. हो ना, त्यांच्याकडे गॅरंटी घेतलं पाहिजे. तुम्ही त्यांच्या ब्लँक चेक घेतलं पाहिजे की 5 years पिरियड आहेत, ही रोड जर खराब झालं तर तुमच्यावर कारवाई होईल आणि पैशात तुमच्याकडनं परत घेता येईल. आता आपण बघत असेल एअरपोर्ट झालं, हायवे होत आहेत, ब्रिज होत आहेत, मेट्रो होत आहेत, ट्रेन होत आहेत, तरी पण ट्रॅफिकची समस्या अजूनपर्यंत सुटली नाही आणि पुढचे 10 ते 15 वर्ष सुटेल अशी कुठली व्यवस्था आपल्याला दिसत नाही. हे एवढी शहरं बकाल झाले, ते ट्रॅफिक एवढं वाढले, ट्रॅफिकचं मॅनेजमेंट नाही आहे किंवा इतर सुविधा नाही आहेत. आजही रोड आणि म्हणजे आजही निवडणुका गटर, मीटर आणि वॉटरवरती जर लढवल्या जात असतील त्याला जबाबदार कोण आहे? एक बोलू का, आता क्लस्टर डेव्हलपमेंट ही स्कीम चालू केलं आहे. ज्या ठिकाणी 50 गाडी होती, 5चा FSI म्हणजे एक FSI म्हणजे 5 म्हणजे इंटू मल्टिप्लाय बाय 5 म्हणजे तितकं पॉप्युलेशन वाढणार आहे, ते इन्फ्रास्ट्रक्चर घेऊ शकत नाही. 50 गाडी होती तर 200 गाडी येणार, रोड तितकंच. हे जे चुकीचे जे स्कीम हे आणत आहेत BJP किंवा शिंदे म्हणा, यांच्यामुळे मुंबई हेचं परिस्थिती झालेलं आहे. ज्या ठिकाणी तुम्ही मुंबईला बघतात नुसतं हे मिल्क, आपण बोलतो ना कॅश गिविंग काव, पैसे कसं कमवायचा, हे सगळं पक्ष, हे जे BJP शिंदे हे लोक हेच काम करत होते आणि उद्धव पण हे काम, हे आपण थांबवलं पाहिजेत. दुसरं, इकडचे लोकल रहिवासी जे नोकरी आहेत महानगरपालिकाचा, त्या नोकरीमध्ये 85% तुम्ही बघितलं भारनी लोक आलेले. भार म्हणजे मुंबईचा जिल्ह्याचा भारची लोक, ते अमरावती, सातारा तिकडचं. आणि इकडचे लोकल जे मराठी ते कुठे आहेत नोकरीवर? उत्तर भारतीय तर नाहीच, हे कुठे नोकरीवर? तर आमच्या हे प्राथमिकता, आमच्या मॅनिफेस्टोमध्ये, घोषणापत्रामध्ये हे क्लिअर आहेत. या जिल्ह्यामध्ये राहणारा व्यक्ती जो इकडचं जन्म घेतलेला आहे, ज्याप्रमाणे स्कूलचा असतो 5 किलोमीटरच्या आत असेल तर तुम्हाला ॲडमिशन मिळणार, त्याचप्रमाणे इकडचं मुंबईचं जन्म घेतलेला जो भूमिपुत्र असेल त्यालाच नोकरी महानगरपालिकामध्ये मिळावं, बाहेरच्या लोकांना नव्हे. म्हणजे कोल्हापूर, सातारा, सांगली येऊन तुम्ही आला असेल आणि तुम्ही महानगरपालिकामध्ये तुम्ही इंजिनियर बनणार, म्हणजे इकडे येऊन भ्रष्टाचारच करणार, कारण तुम्हाला इकडे राहायचंच नाही. नाही, हे तुम्ही चुकीचं स्टेटमेंट करताय. मी तुम्हाला करेक्शन करतो याच्यामध्ये. तुमचं असं म्हणणं आहे की म्हणजे मुंबईच्या बाहेरची लोकं, म्हणजे सातारा, कोल्हापूर, अमरावती किंवा उर्वरित जिल्ह्यांमधनं जी लोकं आलेली त्यांना तुम्ही इकडे नोकरी करू देणार नाही. इकडचे जे स्थानिक लोक आहेत स्थानिक तुम्ही नोकरी करायला देणार. स्थानिक मराठी जे आहेत इकडचे, बरोबर, ते मराठी नाही आहेत का? महाराष्ट्रातले आलेले त्यांचे अभ्यास तिकडे झालेले आहेत, बरोबर. आपण शाळेमध्ये ऍडमिशन तुम्हाला घ्यायचं, ऐकून घ्या. मग इकडचे मराठी लोक काय करतात? प्रायव्हेट कंपनीमध्ये नोकऱ्या करतात. माझं प्रायव्हेट कंपनी आहे, मराठी लोक आहेत, बरोबर. हे प्रायव्हेट कंपनीमध्ये काम करणार आणि बाहेरचे आलेले इकडे सरकारी नोकरी घेणार नाही ना. इकडची लोक आहे ना, तिकडे पण महानगरपालिका आहे ना, बाकी महामंडळ पण आहेत ना. पण नुसतं मुंबई भार आणि इकडचे मराठी लोक कुठे गेलं पाहिजे, ते मला प्रश्न विचारायचा तुम्हाला. म्हणजे यांच्यासोबत जे टपोरी जे फिरतात त्यांना नोकरी द्या एकदा, यांच्यासोबत बसणारच नाही. म्हणजे राजसाहेब ठाकरे किंवा उद्धव किंवा BJP सोबत असणार, कारण त्यांना कार्यकर्ता पाहिजे. एकदा सरकारी नोकरी द्या तुम्ही, तो येणारच नाही उद्यापासून.
लोकलला प्रतिसाद दिला पाहिजे. तो इकडनं पुन्हा जाणार का? पूर्ण फॅमिली इकडे आहेत. दुसरा पोलीसचं मी म्हणतो पोलीस पण बाहेरून येतात, त्यांच्या फॅमिली बाहेर असतात, बरोबर. इकडच्या लोकल लोकांना जर तुम्ही याच्यामध्ये समावेश करून घेतलं, पोलीस डिपार्टमेंट म्हणा किंवा महानगरपालिका म्हणा, जे महामंडळमध्ये आहेत, तर प्रश्न ते होणारच नाही की बाहेरचे लोक येऊन इकडे भ्रष्टाचार केले किंवा हे रोडचंच काम झालं. तुम्ही बघितलं असेल, जे काय नाव येणार त्यांचं तुम्ही मूळ चेक केलं, ते मुंबईचं रहिवासी नव्हे. कुठले ते बाहेरने आलेले आहेत, सातारा, सांगली, कोल्हापूर, त्या तिकडनं. ते महाराष्ट्राचीच आहेत. अरे पण मुंबईचे पोरं कुठे जाणार? जर तुमच्याकडे मग हा प्रश्न तुम्ही उत्तर भारतात तुमच्याकडे 10 भाकरी आहेत, बरोबर, आणि खाणारे 100, पण तुम्ही बाजूच्या लोकांना देणार की बाहेरचे लोकांना अगोदर देणार? ज्या लोकांनी ह्या भूमीला सिंचलं आहेत, म्हणजे मुंबईमध्ये जे राहतात, ज्यांचे अभ्यास झाले, जन्म झालेला, अभ्यास झालेला आहे, बरोबर, ते इकडेच व्यवसाय केलं पाहिजे. आपण काय म्हणतो? प्रश्न तुम्ही उत्तर भारतात येणाऱ्या लोंढ्यांना कधी विचारत का नाही? अरे मी इकडचं मी काय म्हणतो, मी स्वतःला मराठी म्हणतो, बरोबर. तर मी हा मुद्दा बोलतो. मी कोणी सरकारी नोकरी बाहेरच्या लोकांनी मिळालाय का त्यांना? 100% आज मुंबईमध्ये असेल किंवा पूर्ण महाराष्ट्रामध्ये असेल, उत्तर भारतात आलेली लोक, कुठले सरकारी नोकरी मला बोला, राज्याची सरकारी नोकरीमध्ये उत्तर भारतीय आहे, ते आकडा मला बोले. IAS अधिकारी सगळे उत्तर भारताकडचेच आहेत किंवा उत्तर भारतातलीच असेल. IAS जे आहे ना, IAS हे सेंट्रल गव्हर्नमेंट झाले, बरोबर. IPS हे सेंट्रल झालं, स्टेटचं पोलीस झालं, इंजिनिअरिंग झालं, महामंडळ झालं. त्याच्यामध्ये तिकडचे जे मूळ निवासी मुंबईकर, मी मराठी म्हणतो, त्यांना मिळालं पाहिजे. उत्तर भारतीय सोडा, जे इकडे जन्म घेतलाय. नाही, माझं म्हणणं असं आहे की जे उत्तर भारतातनं लोक रोज ट्रेन भरून इकडे येतात, आपल्या मुंबईची एक प्रत्येक शहराची कॅपॅसिटी असते. आता या मुंबईची कॅपॅसिटी ऑलरेडी भरून झालेली आहे. मुंबईचं एक लिमिट असतं, ते लिमिट क्रॉस झालेले. तुम्ही उत्तर भारतातनं येणाऱ्या लोकांना थांबवण्यासाठी काय विनंती करताय का? कारण ते जर इकडे यायचे थांबले तर महाराष्ट्रातल्या मराठी लोकांना नोकरी भेटतील. माझं काम नाही थांबवायचं. दुसरं इकडनं माझे मराठी भाऊ दुसऱ्या राज्यामध्ये जाऊन IPS IAS झालं, मला गर्व वाटणार नक्कीच. एक बोलतो मी, UPचं पहिलं मुख्यमंत्रीचं नाव काय तुम्हाला आठवतं का? नाही. गोविंद पंत, मराठी होते, बरोबर ना? नाही, पण महाराष्ट्रात आम्हाला गर्व आहे. नाही, मी काय म्हणतो, आम्हाला गर्व आहे. इकडनं पण लोक बाहेर गेलं पाहिजे, IPS IAS ऑफिसर बनलं पाहिजे. तुम्ही बँगलोरमध्ये जा, किती तुम्हाला मराठी लोक दिसणार, तिकडे इंजिनियर आहेत, बरोबर. पुण्यात तर झालं, पण बँगलोरचं मी म्हणतो, बँगलोर तर अगोदर IT सिटी होती, बरोबर. हे पुण्यात आता झालं. तर लोकांना थांबवायचं काम ते माझं नव्हे. नाही, पण तुम्ही मराठी सत्तामध्ये पण नाही, मी ते करू पण शकत नाही. लेकिन मी एकच बोलतो, प्राथमिकता महानगरपालिकामध्ये राहणारे जे मराठी लोक आहेत या किंवा भूमिपुत्र आहेत, जे पण नोकऱ्या, राज्याची नोकऱ्या त्या जिल्ह्यामध्ये आहेत, प्राथमिकता त्यांना द्यावं. आपण जेव्हा शाळेमध्ये ॲडमिशन घेतो, तेच मी बोलतो, उदाहरण 5 किलोमीटरमध्ये आत असेल तर तुम्हाला तिकडे शाळेत ॲडमिशन नक्कीच त्या शाळेत दिलंच पाहिजे, हा रूल आहे. पण नोकरीला तुम्ही बाहेर जाणार का? बाहेरचे लोक इकडे येऊन जर मराठी नोकरी घेणार, इकडचं मराठी कुठे जाणार? ते मला बोला. तुमचा मुद्दा हा आहे की मुंबईमध्ये जर काम करायचं असेल तर मुंबईच्या स्थानिक लोकांना ते नोकरी मिळायला पाहिजे. नक्कीच. उत्तर म्हणजे पूर्ण पश्चिम महाराष्ट्र असेल किंवा मराठवाडा असेल, विदर्भ असेल, इकडच्या मराठी लोकांनी इकडे येऊ नये. म्हणजे इकडे आपण कष्ट करायचं, इकडे आपण सगळं करायचं आणि नंतर नोकरी बाहेरचे लोक घ्यायचं नाही. बाहेरचे लोक म्हणजे हे महाराष्ट्रातली लोक आहेत. अरे असू द्या, मेगा म्हणतो इकडच्या मराठी आता काय करतायत, कुरिअर कंपनीमध्ये, बरोबर, प्रायव्हेट कंपनीमध्ये, बँकचे रिकव्हरी डिपार्टमेंट म्हणा या कुठल्याही डिपार्टमेंट म्हणा, हे आपले मराठी मुलगाच दिसतात तिकडे. यांची नोकरी कोण घेतलेत? कोणी घेतली? जे बाहेरने आलेले जे आपले मराठी भाऊ त्या लोकांनी घेतलं. इंजिनियर बघा, महाराष्ट्र इकडच्या इंजिनियरला नोकरी मिळत नाही म्हणून तो प्रायव्हेटला नोकरीला बँगलोरला जातो, म्हणून तो गुजरातला जातो. का? कारण इकडच्या राज्याची नोकरीमध्ये तुमची सेटिंग नाही. कारण जे काय मंत्री वगैरे आहेत ते मुंबईमध्ये मंत्रालय आहे, ते सेटिंग करतात. अरे येऊ द्या, आपलं टीमला घेऊन येऊ द्या.
तहसीलदार त्यांनाच घेऊन येऊ द्या. महाराष्ट्रातला माणूस मुंबईमध्ये नोकरी करू शकतो, इकडचं कुठे जाणार ते मला बोला. इकडचं म्हणजे हे महाराष्ट्रातच आहे. आणि मी काय म्हणतो 10 भाकरी खाणारे 100 लोक आणि 10 भाकरी आहेत, आणि ज्या तिकडे 10 भाकरी बनवलेल्या आहेत त्यांना देणार अगोदर की तुम्ही बाहेरचे आले त्यांना देणार. आता मी तुम्हाला हेच उदाहरण सांगतो. तुमच्या कुटुंबामध्ये 10 भाकरी आहेत, तुमच्या कुटुंबामध्ये 5-10 लोक आहेत. तुमच्या कुटुंबाचं तुम्ही पहिलं पोट भरणार का तुम्ही बाहेर शेजाऱ्यांना सांगणार की आणि आमच्याकडे जेव्हा अगोदर आपलं कुटुंबला द्यायचं, बरोबर. महाराष्ट्रात मुंबई नाही, तुम्ही नुसतं महाराष्ट्र का, तुम्ही जिल्हापर्यंत जा ना. तुम्हाला एक्सप्लेन करतो. तुम्ही जिल्हापर्यंत जा की जिल्ह्याच्या नोकऱ्या इकडचे जे आहेत त्यांना विचारा की तुमच्या मुलाला जर सरकारी नोकरी मिळायला चालेल की प्रायव्हेटला. नक्कीच ते बोलणार. त्यांना इकडच्या राज्याची सरकारी नोकरी मिळायला पाहिजे. पण ते काय म्हणतात, जे बाहेरचे मंत्री वगैरे आहेत ते आपलं पूर्ण टीम घेऊन येतात, त्यांना नोकरी मिळतो. आपल्या इकडे आणतात ना जास्त. नाही, तुम्ही चेक करा. महानगरपालिकामध्ये 78% हे आताचा फिगर नाही, 2022चा फिगर मी काढलाय, ज्यांचा जन्म मुंबईत झालेलेच नाहीत आणि ते इकडे नोकरीवर आहेत. तुम्ही जाऊन चेक करा. आपण याच्यावरती नंतर कधीतरी बोलू. नाही, हे महत्व काय. मी इकडे राहतो, मला व्यवसाय करायचा असेल, माझं 25 वर्ष मी इकडे काढलं, माझा जन्म झाला, माझ्या शाळेत झाला, सगळं इकडे झालं. आता नोकरीकरिता मला कुठे जायचं, पुन्हा सातारा नाही ना, मी इकडेच करणार. पण बाहेरचे लोक आले तर माझ्या नोकरी घेतलेत आणि मी काय करायचं, नंतर प्रायव्हेट मध्ये जाणारच. तुम्हाला जर सातारा किंवा पश्चिम महाराष्ट्र मुंबई सोडून उर्वरित महाराष्ट्रातनं इथं आलेला व्यक्ती आवडत नाही किंवा त्यांना असं वाटतं की काम नाही केलं पाहिजे, तर आवडतात. मी काय म्हणतो, नागपूरच्या महानगरपालिकामध्ये मुंबईचा इकडच्या इंजिनियर तुम्ही प्रतिसाद देऊ नका, तिकडच्या लोकल घ्या. पोलीस नाही का. हे बघा तुमचं काय माहिती, मी म्हणतो मुंबई जर तुम्हाला वाटतं की इकडच्या नोकऱ्या बाहेर लोकांना मिळायला पाहिजे तर ठीक आहे. मुंबईचे जे पोर आहेत, मराठी पोर आहेत, ते एकच काम करणार. हे राज ठाकरे किंवा उद्धव आहे किंवा बीजेपी यांच्यासोबत नुसतं फिरत राहणार, केसेस घेत राहणार, कारण त्यांना सरकारी नोकरी नाही ना. हे नोकरी बेस्ट आहे कारण साहेबांसोबत आहे. केस उचलला आपण, चल ठीक आहे ना, केस उठा लिया, 1-2 5,000 10,000 महिने का आपण मिल जाता है. त्यांना तुम्ही राज्याच्या सरकारी नोकऱ्या द्या, उद्यापासून ते बंद करणार, यांच्याकडे येणारच नाही. सरकारी नोकऱ्या किती लोकांना देऊ शकतात, एक लिमिटेशन आहे त्याला पण ना. मी म्हणतो लोकल तुम्ही त्यांना अगोदर प्रतिसाद द्या, हे माझं म्हणणं. मी असं म्हणत नाही की तुम्ही बाहेर लोकांना जे टॅलेंटेड असेल किंवा व्हॅल्यू ॲडेड असेल त्यांना देऊ नका असं मी म्हणत नाही. पण तुम्ही चेक करा, शॉकिंग फिगर आहे. महानगरपालिका 2022चा मी आकडा बोलतो आणि हे आकडा मी तुमच्या चॅनलवर बोलला, आतापर्यंत मी ओढलं नाही, कारण याच्यामध्ये वाद होणार. अरे मुंबईचा मराठी आणि बाहेरच्या नाहीत, इकडच्या लोकांना प्रतिसाद दिला पाहिजे. हो, पण महाराष्ट्राची किंवा महाराष्ट्रातली जनतेचा मुंबई नाहीये का. अच्छा, एक बोलू का, तुमची आई आजारी पडली, बाजूमध्ये घेऊन जाणार की तुम्ही पुन्हा सातारा तिकडे घेऊन जाणार. मला जिथं बेस्ट वाटेल ना मी तिथे घेऊन जाणार. नाही, हे चुकीचं. असं कसं, तिथं माझा आईचा जर उपचार मी काय म्हणतो बघणार की मी शेजारी भले तो डॉक्टर खराब नाही खराब नव्हे, मी म्हणतो आहे ऑप्शन तुमच्याकडे, तरी तुम्ही बाहेर जाणार का. माझा मूळ मुद्दा हाच आहे. तुम्ही अगोदर मला याचं उत्तर द्या, तुमच्या बाजूला पण चांगलं हॉस्पिटल आहे, तुम्ही तिकडेच घेऊन जाणार. असं नाही की मला मुंबईला घेऊन जाऊन इलाज करा. मग नोकऱ्यामध्ये आपल्या इकडचे पोरे कुठे जायचं, म्हणजे प्रायव्हेट नोकरी केलं ते चालेल. हा, जे मंत्री वगैरे आहेत ते पूर्ण गँग घेऊन येतात, ते तुम्हाला माहित आहे का, पूर्ण गँग. तहसीलदार, तलाठी, इंजिनियर हे सगळे यांचेच असतात. युपी बिहार मधून येणार लोकांबद्दल काय म्हणणं तुमचं. हे विषय संपलं का, हे विषय संपलं. बाहेरचे जे लोक येतात, मी थांबू शकतो का. आणि एक दुसरं कुठलाही सरकारी नोकरी तुम्ही आकडा काढा, मी आकडा काढून बसलाय म्हणून मी तुमच्याशी हे आपला वाद चालू आहे. ही आकडा मी काढलेला आहे. मी म्हटलं इकडच्या लोकल जे मराठी आहेत, मी ठाणा म्हणा, महानगरपालिका किंवा मुंबई म्हणा, डोंबिवली म्हणा, मला इकडे जे काय मंत्री बाहेरनं येतात ते आपलं पूर्ण टीम घेऊन येतात. म्हणजे इकडची जी लोकल इंजिनियर किंवा त्यांना एक चपरासीचा पण नोकरी मिळणार नाही ग्रॅज्युएटला, आणि तिकडच्या 12वी फेलला तुम्ही इकडे येऊन त्याला चपरासी बनवता, म्हणजे इकडचं जाणार कुठे. असे किती नंबर आहे तुमच्याकडे. मी एक आकडा इंजिनियरचं दिलं, बाकीचे आकडा मी काढून तुमच्यासमोर ठेवणार आहे की इकडचे जे पक्ष आहेत, देखो शिवसेना, मनसे हे इकडचे लोकल पक्ष आहे, यांना पण हे मराठी लोक पाहिजे आपल्यासोबत. त्यांना नोकरी मिळाली तर उद्यापासून तू येणारच नाही बाबा. यांना नोकरी देऊ नका,
यांना कॉन्ट्रॅक्ट ठेका वगैरे काहीतरी द्या, नोकरी सरकारी देऊ नका. सरकारी नोकरी मिळाली तर आपल्यासोबत उभा कोण राहणार? ते काम करायला सातारा, सांगली, कोल्हापूर तिकडनं लोक येत आहेत ना. आपले लोक केस उचलणार, मुंबईचे लोक. हेच होतोय, हे फॅक्ट मी तुम्हाला बोलतोय. मी माझं उत्तर भारतीय परपंडित सोडा, त्यांच्या नोकरीबद्दल बोलतच नाही. हे गंभीर विषय आहे. माझं तेच म्हणणं आहे, तुम्ही पश्चिम महाराष्ट्र असेल, विदर्भ असेल, मराठवाडा असेल, या ठिकाणावरनं आलेल्या मराठी लोकांनी मुंबईत नोकरी करू नये असं तुमचं म्हणणं आहे. मग बाहेरच्या राज्यातनं आलेल्या लोकांनी नोकऱ्या कराव्यात. मी सरकारी नोकरी हे समजून घ्या शब्द. सरकारी दुसरा सगळ्याच नोकऱ्या, सरकारी नोकऱ्याबद्दल मी बोलतो. खासगी नोकरी तर सगळ्यांना ओपन मार्केट आहे. सरकारी नोकऱ्या ह्या परीक्षेमधून येतात. जिकडून परीक्षेमधून पास होणार तो तिकडून. अरे इकडनं पण मी काय म्हणतो, इकडनं पण पास झालेला असेल पण त्याला नोकरी मिळत नाही. इंजिनियर झाला असेल, मी तुम्हाला आकडा इकडचा देतो महानगरपालिकाचा, हे आकडा धक्कादायक आहे. तर बाकीचा मी आकडा काढणार आहे, हे इलेक्शन झाल्यानंतर मी काढणार आहे. मी इकडचं मुंबईचे जे भूमिपुत्र आहे किंवा ठाणा पालघर जिल्ह्याचं यांचं बोलणं आहे की तुमच्या नोकऱ्या बहुतेक तुमचे जे मंत्री वगैरे आहेत ना, ते MLA असू द्या, मंत्री असू द्या, जे सरकारमध्ये, ते आपल्या ठिकाणी तिकडनं घेऊन येतात. तुमच्या नोकरी हे घेतात. नक्कीच तुम्ही राजसाहेब ठाकरे यांच्यासोबत तुम्ही उभा राहणार, केस घेणार, कारण तुम्हाला पर्यायच नाही. हा लढाई कोण लढणार आहे? बोला ना, कोण लढणार हा लढाई? ठीक आहे, पण हा मुद्दा कधी न संपणारा मुद्दा आहे. वेगळ्या मुद्द्यावरती होऊया. उत्तर भारतीय विकास सेनेचा अजेंडा हा विकासाचा आहे की भाषेचा आहे? धर्माचा आहे. म्हणजे विकासही नाही, भाषाही नाही. विकास मी काय म्हटलं, कमिटी आहे ना, कमिटी डिसाईड करते. मी आज तुमच्या पक्षाचा काय असं ध्येय आहे का की आम्हाला या मुंबई शहराचं एक सिंगापूर करायचं आहे, मुंबई शहराचं एक कॅलिफोर्निया करायचं, असं काही ध्येय आहे का तुमच्या पक्षाचं? हा खोटा कमिटमेंट असणार, ओपन बोलतो मी. आणि कोणीही बोललं, ते देवेंद्र बोलू द्या, कोणी, तुम्हाला माहीत असेल, मी माझे जन्म झालेले आहेत, मला माहीत आहे मुंबई काय होतं अगोदर ना, आता तेच आहेत. बरोबर. जे ह्या लोकांनी एक क्लस्टर डेव्हलपमेंट स्कीम आणला, मल्टिप्लाय बाय 5 FSI, हे लोड शहरवर पडतोय. आणि हे फ्लॅट कोण उत्तर भारतीय घेऊ शकत नाही. जे भारतचे लोंढे येतात त्यांचं हिंमत नाही. एक 2, 2.5, 3 कोटीचा मिनिमम फ्लॅट व्हॅल्यू. कोटी अगोदर आपण बोलायचं करोडपती, आता करोडपती म्हणजे साधारण व्यक्ती. अगोदर लखपती आपण म्हणायचो. लखपती काय झालं? अरे कुठलाही रिक्षावाला पण लखपती आहे, भाजीवाला पण लखपती आहे. तर हा सरकारचं जे एक पॉलिसी आहे, मुंबई इन्फ्रास्ट्रक्चर कसं ध्वस्त करायचं. मी विकासाचं बोलू शकत नाही. मी एकच बोलतो, जेव्हा आम्ही आलं, हे जे काय 5चा FSI देण्यात चालू झालेलं आहे, 4चा FSI, हे आम्ही बंद करणार आहेत. मुंबई हा लोड घेऊ शकत नाही, सिम्पल. आणि जे बाहेरचे जे तुम्ही म्हणतात, जे उत्तर भारतीय परप्रांतीय येतात, ते स्किल्ड अनस्किल्ड लेबर आहे. तुम्ही कुठलाही कन्स्ट्रक्शन कंपनी बघा या कुठलाही लेबरचं काम बघा, ते हे लोक येतात, हे लोकच काम करतात. आणि पर्याय नाही ना. मी काय म्हणतो, अच्छा भाजी जे आहेत ते कोण, आपण नाशिक, पुणे, सातारा, कोल्हापूरकडून भाजी वगैरे जे मुंबईमध्ये येतात, ते मराठी लोक आहे ना, त्यांच्या खेतीमध्ये होतो ना. विकणारे आम्ही उत्तर भारतीय ना. डोक्यावर घेऊन जायचं आणि 12 तास उभा राहून ते भाजी विकायचं, नंतर परत जाऊन घ्यायचं. मग आपणच घेतो ना, उद्योग आपणच देतोय ना. आणि आपण विकतो. आणि काय ह्याच्यामध्ये बोलतो, प्रधानमंत्री स्वनिधी योजना आहे. प्रधानमंत्री स्वनिधी स्ट्रीट वेंडर आत्मनिर्भर योजनामध्ये 10,000 पासून 70,000 पर्यंत लोन देण्यात आलेलं आहे हॉकर्स लोकांना. आणि हे देवाभाऊ प्रत्येक हॉकरवर पोलीस त्यांचं म्हणजे कारवाई करतात. 1200च्या रिसीट तुम्ही बघितलं आहे का? हे म्हणजे प्रधानमंत्री योजनामध्ये पैसे देतात वॉर्डमधून. तुम्हाला लोन असं मिळणार नाही जसं गाडीवर लोन मिळतं, तुम्ही गाडीचा EMI भरता, त्याचप्रमाणे वॉर्डमधून तुम्हाला लोन मिळणार. आणि तोच वॉर्ड तुमच्या हॉकिंगचं काम बंद करतात आणि 1200 रुपयाचा फाईन हा देवा भाव करतोय. आणि जे येणारे लोक आहेत ते स्किल्ड अनस्किल्ड लेबर आहेत. बरोबर. उत्तर भारत असेल किंवा उत्तर प्रदेश असेल, बिहार असेल, झारखंड असेल, दिल्ली असेल, इतर उत्तर भारतातून आपण समजून घेऊ, इकडूनच्या लोकांचं किती टक्के योगदान आहे महाराष्ट्राच्या विकासामध्ये? इकडचं महाराष्ट्राच्या विकासामध्ये उत्तर भारतीयांचं किती योगदान आहे? प्रत्येक क्षेत्रामध्ये. म्हणजे किती टक्केवारी आपण पकडलं जात? मी काय म्हणतो, प्रत्येक क्षेत्रामध्ये इन्फ्रास्ट्रक्चर, तुम्ही म्हटलं ब्रिज, म्हटलं मेट्रो, रेल, काय म्हणा, ते तुम्हाला पण माहीत आहेत. जे बाहेरचे लोक येतात ते कष्ट करतात ते कष्ट करतात आणि त्यांना चालतो. 12 तास तुम्ही काम करून घेतलं त्यांच्याकडनं, परत पुढच्या दिवशी ते काम करतात. तर इन्फ्रास्ट्रक्चर बिल्डिंग काय
जे काही तुम्ही मुंबईमध्ये बघत असेल ह्याच्यामध्ये योगदान नक्कीच परप्रांती लोकांचं आहे. हे तुम्ही हे इग्नोर करू शकत नाही आणि आहेत ना. ठीक आहे. एक वेगळा प्रश्न हा, उत्तर प्रदेश असेल, बिहार असेल, इकडं मुंबईसारखं एखादं शहर का होत नाही, किंवा इकडं जशी लोकं येतात बाहेरून तशी इकडची लोकं तिकडे जातील, अशा प्रकारचं इन्फ्रास्ट्रक्चर तिकडे का नाही होत? हे बघा, मुंबई आहे ना आर्थिक राजधानी हे देशाची आहे आणि महाराष्ट्राला मिळणारं हे मी म्हणतो एक ऑपॉर्च्युनिटी आहे की आपण पण इकडे व्यवसाय करू शकता. मराठी लोक करतात, ते संघर्षी लोक आहेत. बाहेरचे जे लोक येतात एक ऑपॉर्च्युनिटी बघून येतात. कारण अशा प्रकारचे रिसोर्सेस उत्तर प्रदेश किंवा बिहारमध्ये का होत नाहीत? तिकडचं इन्फ्रास्ट्रक्चर, म्हणजे आम्ही कधी गेलो नाही, तुम्ही तिकडून आलात म्हणून तुम्हाला विचारतोय की तिकडचं इन्फ्रास्ट्रक्चर असं का नाहीये की मुंबईसारखे शहर तिकडे तयार होतील? ते मला कल्पना नाही, कारण माझा जन्म महाराष्ट्रात झालेला. मी स्वतःला मराठी म्हणतो, मी स्वतःला महाराष्ट्रीयन म्हणतो. तिकडे का होत नाही, का उशिरा होतोय ते पण मला कल्पना आहे, कारण तिकडचं राजकारण वेगळं असेल. पण जे लोक इकडे येतात आणि जर कोणी कोणावर मारहाण केलं तर मी एकच म्हणतो की हिंदूचा विरोध केला तर मी मध्ये उभा राहणार. ठीक आहे. आपण एक नेक्स्ट प्रश्न असा आहे की समाजामध्ये किंवा लोकांमध्ये असं एक भावना किंवा असं एक म्हणणं चालतंय की तुम्हाला फंडिंग कोण करते? बीजेपी करते, शिंदे सेना करते, की नक्की फंडिंग कोण करतं? म्हणजे तुम्ही राज ठाकरेंच्या विरोधामध्ये बोलता, उद्धव ठाकरेंच्या विरोधामध्ये बोलता, नक्की फंडिंग कोण करतं तुम्हाला? बघा, एक बोलतो मी, फंडिंग तर सॉलिड आहे. 128 ॲडव्होकेट पॉलिटिकल पदवर आहेत. 500 अंकी ॲडव्होकेट हे टीम बघा, भारतीय अधिवक्ता संसद 500 ॲडव्होकेट ते पण जोडले आहेत. तर विचारधारावर लोक समर्थन देतात. आपलं सनातनी विचारधारा आहे. भविष्यामध्ये एक मात्र तुम्ही बोलू शकता, हिंदू सनातनी पार्टी या देशामध्ये जर तुम्हाला विकास होताना दिसत असेल ते उत्तर भारतीय विकास आहे. आणि उत्तर प्रदेशची पार्टी नव्हे, एक 11 राज्य जे तुम्ही म्हणू शकतात, मध्य प्रदेशपासून जम्मू काश्मीरपर्यंत, त्याच्यामध्ये वापी, दमन, सिल्वासा युनियन टेरिटरी आणि गुजरात, महाराष्ट्र पण आलं त्याच्यामध्ये, यांना रिप्रेझेंट करतात. ह्याच्या म्हणणं नाही की आम्ही UPची पार्टी आणि महाराष्ट्राला वेगळ्या दृष्टीने बघतो. मी स्वतःला मराठी म्हटलं, म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज जे महाराष्ट्राचे होते तर त्यांना तिकडे पण आम्ही पूजतो. UPमध्ये तुम्ही जा, बुंदेलखंडमध्ये जा, भगतसिंग हे कुठून होते? पंजाबहून होते, पण आपण त्यांना मान देतो, बरोबर. तर कुठून कुठेतरी आपलं जन्म झालं असेल, आडनाव असेल ना, पण विचारधारा काय ते स्पष्ट असायला पाहिजे. मी असं म्हणत नाही हा UPच्या उत्तर भारतीय पार्टी आहे, नाही, ही सनातनी हिंदू पार्टी. तुम्ही पक्षाचं नावच तसं ठेवलं ना, उत्तर भारतीय. फक्त ही उत्तर भारतीय लोकांचीच आहे का पक्ष तुमचा? नाही, कारण त्या पक्षाच्या नावामध्येच असं दिलंय की उत्तर भारतीय नेतृत्व करणारा हा पक्ष तुम्ही बोलू शकतात. याच्यामध्ये मराठी लोकांचं नेतृत्व नक्की आहे ना. मी म्हटलं ना, आमच्या नावामध्ये तुमचं उत्तर भारतीय नाही म्हणतात, नावामध्ये असू द्या. शिवसेनामध्ये उत्तर भारतीय पदाधिकारी नाहीत का, नेतात नाही का? आहेत ना. आम्ही वेगळ्या दृष्टीने बघतो का? नाही ना. बाळासाहेबांना हिंदू हृदय सम्राट, बरोबर आहे, आणि ही इज माय आयडॉल. आणि आजचं नाही म्हणत मी, जेव्हा त्यांचं निधन झालं होतं त्यावेळी रिक्षाने टॅक्सीचा स्ट्राईक होता. भव्य जर्नी ऑफ टायगर हे मी एक्झिबिशन लावलं होतं. कमीत 8,000 ते 9,000 लोक आले होते. ते फोटो मी तुम्हाला शेअर करणार, आताचा नव्हे, मी त्या वर्षाचं बोलता. तर मी स्वतःला मराठी समजतो आणि माझी भूमिका आहे. पक्षाचं नाव उत्तर भारतीय विकास सेना असेल, पण तुम्ही त्याचं ॲब्रिव्हिएशन काढलं तर उभावी सेना होतो. राकांपा हे झालं आणि भाजपा, मनसे, तसं उत्तर भारतीय विकास सेनेचं ॲब्रिव्हिएशन काय? उभावी सेना. ते पक्षाचं नाव तरी उत्तर भारतीयच आहे ना. असेल ना, तर काय झालं? आपण का मान देत नाही का? ठीक आहे. तर तुम्ही म्हणताय की तुम्ही मराठी आहात, मराठीमध्ये तुम्हाला गर्व वाटतो, प्रचंड अभिमान आहे. पाठीमागं तुमचं एक स्टेटमेंट होतं की मुंबईचा मेयर, महापौर हा उत्तर भारतीय व्हावा अशी तुमची इच्छा आहे. मग तुम्हाला जर मराठीचा, महाराष्ट्राचा गर्व असेल तर तुमच्या महानगरपालिकेचा मेयर बाहेरचा असेल किंवा बाहेरच्या राज्यातून आलेला असेल तर ते कसं चालेल तुम्हाला? इकडचा भूमिपुत्र असेल, नक्कीच. हे तुमचं स्टेटमेंट होतं. मी बोलतो ना, इकडचा भूमिपुत्र असेल तो बहुतेक उत्तर भारतीय पण असू शकतो. आणि उत्तर भारतीय मेयर झालं तर काय? मी तेच म्हटलं ना, गोविंद पंत यांना आपण उत्तर प्रदेश, देशाचं सगळ्यात मोठं राज्य उत्तर प्रदेशचा एक मराठी नेता, त्याला आपण मुख्यमंत्री घडून घेतलेलं आहे. आजचं प्रधानमंत्री कुठून आहे?
नाही पण ते कुठून आहे ते? देशाच्या नाही लेवलला ना, ते कुठून आहे ते बोला ना. हे आपल्या स्थानिक स्वराज्य ते संस्थांच्या पण निवडणूक UP मध्ये आहे. आहेत ना. मी काय म्हणतो, या राज्याने अंतुलेला पण मुख्यमंत्री घडवलेले आहेत, मुसलमान होते ना. आणि शिवसेनाने दाऊद, गुगल करा, दाऊद शूजचा ओनर होता, त्याला मेयर घडवला होता. गुगल करा, शिवसेनाने करून दिलं होतं. तर एक उत्तर भारतीय झालं तर त्याच्यामध्ये वाद कसला, म्हणजे तो मराठी विरोधी आहे असं तुम्ही समजू नका. तो इकडचं जन्मलेलं भूमिपुत्र असू शकतो. आणि दुसरा 5 वर्षाचं टेन्योर असतो प्रत्येक वर्ष. दुसऱ्या वेळी माझ्या OBC समाजचा असेल नक्कीच, मराठी असणार, SC ST समाजचा असेल नक्कीच. ठीक आहे. आता BJPमध्ये एक वाद सुरू आहे सध्या की आशिष शेलारांना बऱ्याच वेळेला पत्रकारांनी प्रश्न विचारले, जनतेने प्रश्न विचारले की मुंबईचा महापौर हिंदू होणार की म्हणजे मराठी होणार की हिंदू होणार. तर ते आशिष शेलारांना त्या प्रश्नाचं उत्तर देता नाही आलं. ते बोलत होते की हिंदू होणार, पण ते असं ठामपणे म्हटलं नाहीत की मराठी होणार. तसं मी जर तुम्हाला प्रश्न विचारला की मुंबईचा महापौर कुणी व्हावा असं तुम्हाला वाटतं? तो मुंबईचा भूमिपुत्र असणार नक्कीच. एक माझ्या पक्षाकडनं असणार नक्कीच. उत्तर भारती पण होणार का, 5 वर्षाचा टेनोराच. त्याच्यामध्ये नंतर आपण OBC जे समाज आहे, मराठी म्हणजे समाज, मी 3 पर्याय देतो, मराठी पाहिजे, हिंदू पाहिजे की मुस्लिम पाहिजे. अरे आपली कट्टर सनातनी पार्टी हिंदूचं नक्की. आपल्या पक्षाचं नाही. जर मुंबईमध्ये ऑल ओव्हर सगळ्या पक्षांच्या वतीनं म्हणा किंवा हे बघा, शिवसेना आणि BJPने अगोदर दाऊद म्हणून याला मेयर केलं होता. तुम्ही गुगल करा, ते सगळं इतिहास तुम्हाला समजेल. आणि BJP ज्याप्रमाणे गौमासच्या चंदा घेत आहेत, मौलानांना वेतन देत आहेत, मद्रासांना 10 लाख रुपये आवंटन केले, 52 मुसलमान जातींना पैसे दिलेत, मुस्लिम महिलांना जे लग्नाच्या अगोदर 51,000चं बक्षीस दिलेत. मला असं वाटतं कधीतरी मुस्लिम मेयर हा BJP घडवणार आहे, नक्कीच घडवणार आहे. कारण त्यांना तुष्टीकरण करायचं आहे. मेयर घडवलं तर ठीक आहे, ते पण वोट येणार त्यांनाच. ठीक आहे. आपण शेवटाकडे येऊया. आपल्या उत्तर भारतीय विकास सेनेचे किती उमेदवार तुम्ही आता महानगरपालिकेसाठी मैदानात उतरवत आहे? व्हेरी शॉकिंग फिगर. प्रत्येक वॉर्डकडनं आपल्याला 3 ते 4 प्रत्याशीचं नाव आलेलं आहे. आपण 4 प्रत्याशी आतापर्यंत डिक्लेअर केलेले आहेत. त्याच्यामध्ये एक पाटोळे म्हणून आहे, गौरक्षक आहेत. 4 कॅन्डिडेट आम्ही डिक्लेअर केलेलं आहे, क्लिअर बोलतो. आणि बाकी आतापर्यंत केलेलं नाहीत. कारण किती नंबर आहे तुमच्याकडे, किती तुम्ही उतरवताय? प्रत्येक वॉर्डमधून आपल्याला आलेले आहेत, प्रत्येक वॉर्डमधून. अरे आम्ही का थांबले माहिती आहे का? बहुतेक बघा, उत्तर भारती वोट देणार आहे. मी काय म्हटलं, ग्राउंड रियालिटी म्हणतो, सर्वे. घटना हे मोठा असतो, मुद्दा नव्हे. मुद्दा म्हणजे बोर्फोसा मुद्दा होता, पण इंदिरा गांधी जेव्हा तिच्या हत्या झालं ते घटना होता. त्यावेळी 484 सीट होता, 543 नव्हता. कारण पंजाबमध्ये इलेक्शन नाही झालं होतं, ते काहीतरी ब्लू ऑपरेशन काहीतरी केलं होतं गुरुद्वारामध्ये, गोल्डन टेम्पलमध्ये. आणि आसाममध्ये इलेक्शन झालं नाही. 484मधून 404 वोट मिळालं होतं त्यांना त्यावेळी. म्हणजे घटना. राजसाहेब ठाकरे यांचा मुद्दा आहे मराठी. आमच्यासोबत काय होतं, घटना. लोकांना हे माहिती आहे आम्ही परमनंट परदेशी आहे, 10 पिढीनंतरही आम्हाला हे यांचे पोरे आमच्या पोऱ्या लोकांना मारणार. हे घटना, हे जे एक डर तुम्ही म्हणू शकता, घाबरपणे, त्यामुळे माझे जे लोक उत्तर भारती हे आम्हाला वोट देणार आहे. तर ग्राउंड रियालिटी म्हणतो मी. अगोदर ते कधी बोलायचं नाही कोणाला देणार, पण आता नक्कीच म्हणा. तुम्ही जाऊन 10 उत्तर भारतीय लोकांना विचारा. विभाजन सांगा ना, म्हणजे कसं प्लॅन आहे की तुम्हाला असं का वाटतं की उत्तर भारतीय लोक तुम्हाला मतदान देतील, मराठी लोक राज ठाकरेंना मतदान देतील किंवा सगळे बाकीचे लोक BJPला देतील, असं काय वाटतं? म्हणजे 2009चा तुम्ही इन्सिडेंट बघा. ॲक्शनला रिॲक्शन असतो. रिॲक्शन काय, आज लोकांमध्ये एक आहे की राजसाहेब ठाकरे यांना जिंकून दिलं पाहिजे, आहेत ना, हे प्रतिसाद आहे ना. तुम्ही पण तेच प्रश्न मला विचारला, म्हणजे आणि लोक वोट देणारच, त्यांना मिळणार नक्कीच, त्यांचं डबल फिगर येणार आहे. पण उत्तर भारतीयांना हे क्लिअर झालेलं आहे, राजसाहेब ठाकरेंचं जर 20-30 सीट आलं तर हे लोक आणखी मारतील. आज 0वर आहे ना, आणि BJP कधी तुम्हाला वाचवायला येणार नाही. 1 वर्षापासून हा सुनील शुक्ला लढतोय, मध्ये मी उभे आहे, बरोबर. तर उत्तर भारती यांना हे झालं एकदम क्लिअर. सुनील शुक्ला कोणाविरुद्ध बोलत नाही, म्हणजे द्वेष पसरवण्याचं काम किंवा शिव्या वगैरे स्टेटमेंट तर अशाच प्रकारचे असतात, ज्याच्यामध्ये 2 समाजामध्ये म्हणजे हिंदी भाषिक आणि मराठी भाषिकांमध्ये वाद निर्माण होतील. मराठी प्रेमाची भाषा, कधी कधी उद्धत भाषा असतं, तर ते माझ्यामध्ये पण आहे. मी इकडे जन्म गेले तर माझा थॉट प्रोसेस सेम आहे. जे राजसाहेब ठाकरे कडक बोलतात, माझा पण तसंच आहे. ठीक आहे ना. मिलिटरी बॅकग्राऊंड आहे माझं,
माझे आजोबा वगैरे ते मिलिटरीमध्ये होते. ठीक आहे, बरोबर? आपण एक मला ह्याचं पण उत्तर द्या की तुमचा राजकीय दुश्मन कोणाला मानता तुम्ही? बीजेपी. अच्छा, बिग दुश्मन, मोठा दुश्मन. बीज. कारण जो गौ का नहीं हो सकता है वो हिंदू का नहीं हो सकता है. गौ हत्यारी पार्टी गौ चंदा लेती है 2014 से लेके अभी तक. जो गौ माता का सम्मान नहीं कर सकती है, जो साधू संतों का सम्मान नहीं कर सकती है. एक साधू संत जे पालघरचे होते, ज्या लोकांनी मारलं त्याच्यामध्ये एक चौधरी काशीनाथ चौधरी, बीजेपीने घेतला. अरे साधू संतला मारणाऱ्या लोकांना तुम्ही घेता, हे कसली हिंदू पार्टी? आमच्या सगळ्यात मोठा दुश्मन नाही मानू शकतं विचारधाराचं. बीजेपी संपणार आहे कारण लोकांना माहीत झालं आहे हा गौ हत्यारी लोक आहेत. गौमासच्या चंदा किती साबूनने तुम्ही वॉश केलं, सर्फाने वॉश केलं, ते झाग येणारच. तेच येणार की ह्या लोकांनी गौमासच्या चंदा घेताना आणि 0% GST गौमासवर. कसली हिंदू पार्टी? तुम्ही मला बोला. बरोबर. आता दुसरा प्रश्न असा आहे तुम्हाला की रॅपिड फायर आहे, एका शब्दामध्ये द्या. म्हणजे विकासाचा मुद्दा घेऊन तुम्ही लढणार की भाषेचा मुद्दा घेऊन लढणार? धर्मचा मुद्दा घेऊन लढणार. हिंदू सनातनी धर्म. ठीक आहे. जसं आता तुम्ही मेयरचं महानगरपालिका निवडणूक लढवत आहे, येणाऱ्या काळामध्ये विधानसभा लोकसभा देखील पुढच्या लढवणार आहात की फक्त तुम्ही एक रिजनल पार्टी म्हणून किंवा एक छोटीशी शहरापुरती पार्टी म्हणून मर्यादित राहणार आहे? हा नॅशनल रजिस्टर्ड पार्टी आहे. राजसाहेब ठाकरेचा पक्ष हे वेस्टर्न महाराष्ट्राची पार्टी. मी रिजनल पार्टी म्हणजे महाराष्ट्राची नाही, वेस्टर्न महाराष्ट्राची पार्टी आहे. आपला नॅशनल रजिस्टर्ड पार्टी आहे. प्रत्येक इलेक्शन आम्ही लढवणार आहे. ते महाराष्ट्र असू द्या, गुजरात असू द्या, जिकडे 1/3 म्हणजे 1/3 पॉप्युलेशन हा उत्तर भारतीय. वापी, दमन, सिल्वासा युनियन टेरिटरी बघितलं 65 ते 70% लोक उत्तर भारतीय आहेत. तर इकडे तर आम्ही लढवणार आहे नक्की. पूर्ण देशात आम्ही हे इलेक्शन लढवणार आहे. ठीक. तुम्हाला एक 2 सल्ला द्यायचे आहेत. सल्ले म्हणजे एक आव्हान करायचं आहे, एक मराठी माणसांना आणि एक उत्तर भारतीय म्हणजे हिंदी भाषिकांना किंवा मराठी भाषिकांना आव्हान करायचं आहे. काय आव्हान कराल? मी एकच बोलायला इच्छितो, आपण सगळं एकत्र असलं पाहिजेत. आपण हिंदू आहेत, हिंदू बनून राहायला पाहिजेत. एकमेकांशी भांडण नाही केलं पाहिजेत आणि सोबत एकत्र आलं पाहिजे. कारण मुसलमान उद्या गजबाहीन झालं तर आपल्याला लढायचं आहे त्यांच्यासोबत नक्कीच. आणि जर आपण विभाजित झालं, ज्याप्रमाणे राजसाहेब ठाकरे हे आपलं कार्य चालू केलेलं आहे, उद्या हे मुसलमान भारी पडणार आपल्यावर. मी सगळ्यांना निवेदन करतो, सनातनी बना. सेक्युलर हिंदू नव्हे, सनातनी हिंदू बना. ठीक आहे. खूप खूप धन्यवाद आमच्याशी इतक्या मनमोकळेपणाने Thank you very चर्चा much. केला. बऱ्याच आपण प्रश्नांची थोडी उलटसुलट उत्तरं घ्यायचा प्रयत्न केला. आणि एक शेवटची विनंती किंवा एक अपेक्षा असेल तुमच्याकडनं, या मुंबई शहरामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये एक मोठी पार्टी म्हणून तुम्ही उदयास येत आहे आणि जे भाषांमध्ये जे वाद निर्माण होणार आहेत किंवा इथून पुढचं तुमच्या वक्तव्यांमुळे जे 2 भाषिकांमध्ये वाद निर्माण होतील असं काही वक्तव्य करू नये एवढी अपेक्षा तुमच्याकडनं ठेवतो. वेळ दिलात आपल्या AKP मराठी म्हणजे अमोल कोळेकर पाटील चॅनलला, त्यासाठी आपलं धन्यवाद. धन्यवाद.